मैं मस्त राजा मस्त बहुत दिनों के बाद मिले। तू राहिला ये लावणार आहेस तू? नहीं नहीं दिया भाई स्टाइल के साथ नहीं कर सकते शुरू करें की जर तुम्हाला एपिसोड विकायचा असेल तर संजय जाधव हा कॅमेरामॅन पाहिजे तेव्हा समोरच्याला समजत नसतं तुला काय करायचंय, हो कारण ते तुला ते माहिती अजूनही नाही कळते हे ना डायलॉग है ना कि दोस्त जब फेल होता ना तो बहुत बुरा लगता है लेकिन दोस्त जब पहले नंबर से पास होता ना ज्यादा बुरा तो लगता ज्यादा बुरा लगता है है। इतक्या वर्षानंतर जेव्हा मी तुला हा प्रश्न विचारतोय तेव्हा तू वेळ घेऊन मला उत्तर दे. दुनियादारी यायच्या आधीचा संजय जाधव काय होता आणि दुनियादारी आल्यानंतर संजय जाधव काय झाला? आणि मंडे ज्यावेळी मी ऑफिसला आलो माझ्या ऑफिसमध्ये खरंच कोणी नव्हतं रे खरंच कोणी नव्हतं म्हणजे तोच संजय जाधव जो अरे नाही कळत सौमित्र मी सांगतो सक्सेस का कोई माय बाप कुणी नहीं काय करणी केली होती का तुझ्यावर? सक्सेस का कोई माय बाप नाही सर सौमित्र मी तुला सांगू माझ्याकडे मर्सिडीज होती आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर आय हॅड टू सेल एव्हरीथिंग मी रिक्षाने फिरायचो एंडिंगची जी परिस्थिती होती, जो स्टेट ऑफ माइंड असेल तेव्हा तुझा झाला होता. अरे भाई दोनदा मला खूप आवडतं सिनेमॅटोग्राफी करायला पण लोक मला बोलवतच नाहीत आता नाही, अब तू बडा बन गया ना. अरे ऐसा कुछ नहीं है मेरे भाई आणि पुन्हा लोकांना असं वाटलं की म्हणजे वाटतंय की दुनियादारी 2 पुन्हा येणार, पुन्हा ती टीम येणार पुन्हा. दुनियादारी 2ची आत्ता अवस्था काय आहे? नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे को पॉवर्ड बाय त्रिशा डेव्हलपर्स, असोसिएट पार्टनर मांडके हेअरिंग सर्व्हिसेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. फार वेळ घेत नाही, आपल्यासोबत आहे संजय जाधव, द संजय जाधव. कारण संजय जाधव हा मराठीतलं अतिशय महत्त्वाचं नाव आहे, मराठी सिनेमासृष्टीतलं अतिशय आघाडीचा सिनेमॅटोग्राफर आणि आघाडीचा दिग्दर्शकसुद्धा. अतिशय उत्तम सिनेमे संजय दादा तू दिलेले आहेस, सिनेमॅटोग्राफर म्हणून सुद्धा आणि डायरेक्टर म्हणून सुद्धा. आवर्जून त्याची दखल घ्यायची तर अर्थातच सावरखेड, एक गाव, डोंबिवली फास्ट, जोगवा हे तर महत्त्वाचे आहेत. आणि दिग्दर्शक म्हणून म्हणशील तर चेकमेट मला आवडला होता, रिंगारिंगामध्ये ती गंमत दिसली होती आणि अर्थात दुनियादारी, त्यानंतर सगळे सिनेमे केलेस तू. निर्माता म्हणून सुद्धा तुझं खूप मोठं नाव आहे. असं अतिशय विस्तारित व्यक्तिमत्व आज माझ्या स्टुडिओमध्ये आलं, याबद्दल तुझे खरंच आभार, तुझे स्वागत. मित्रमणेमध्ये तू आलास याबद्दल आम्ही छोटीशी भेट तुला देतो आणि मग सुरू करतो, गप्पांना सुरुवात करूया. वा नेत्रा फूड्सतर्फे हे इन्स्टंट मील आहे, एका वाफेवर होतं आणि सगळे महाराष्ट्र डाएटसाठी उपयोगी आहे का? उपयोगी आहे. माइंड ब्लँक. आणि याच्यामध्ये काही केमिकल्स नाही आहेत, अच्छा, त्यामुळं ते तुला आवडेल. आणि आशमन पेबलतर्फे हँड पेंटेड दिवा येतो, अच्छा, छोटासा आहे पण हँड पेंटेड आहे. ओके, तुला ती गंमत येईल. हे फ्रीज मॅग्नेट आहे, पण आशमन ही पेबल आहे आणि ते दिवे करतात वेगवेगळे, तर हँड पेंटिंग आहे, ते तुला आवडेल. तर आशमन आणि नेत्रा याचे प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याचे पत्ते दिलेले आहेत, तुम्ही जरूर तिथे जा आणि ऑर्डर करू शकता. तुझं स्वागत. थँक्यू. आणि जसं मी म्हणालो की संजय जाधवचा नवीन सिनेमा येणार म्हटलं की सगळ्या लोकांचं लक्ष त्याकडे वळतं, कारण दुनियादारी हा त्याचा एक भाग आहेच. दुनियादारी तर खूपच मोठं पायोनियर सिनेमा ठरला, पण त्याआधीसुद्धा तू जे सिनेमे केलेस ते नेहमी त्यात वेगळं काहीतरी होतं, काहीतरी वेगळेपणा होता. DOP म्हणून तू जे काम केलंस त्याच्यामध्ये तू पूर्ण नवीन लँग्वेज व्हिज्युअल्सची आम्हाला ओळख त्याची करून दिलीस, कारण कमी बजेटमध्ये ते समजावून सांगणं हे अवघड होतं. अशा सगळ्या विस्तारित तुझ्या कॅनव्हासवर पहिला बेसिक प्रश्न मी विचारतो. तू DOP पण आहेस, तू दिग्दर्शक पण आहेस, पहिलं प्रेम कशावर आहे? हां, सिनेमॅटोग्राफी. पहिलं प्रेम? हो, येस. डिरेक्टर मी ॲक्सिडेंटली झालो रे. म्हणजे बघ, फार लोक मानत नाहीत मी डिरेक्टर आहे म्हणून, पण मी स्वतःही मानत नाही की मी डिरेक्टर आहे. नाही, खरं सांगायचं तर मी आय एम अ बॉर्न अँड ब्रॉट अप टेक्निशियन. बरं, यु नो, मी टेक्निशियन आहे. मला सिनेमॅटोग्राफी आवडते. मला पहिलं काही, आता फॉर एक्झाम्पल तुझ्या स्टुडिओमध्ये आलो तर मी तुझ्या कॅमेरामॅनला काय विचारलं, हा लाईट कोणता आहे? बरोबर. यु नो, दॅट इज माय हाडाचा आहेस तू, हाडाचा DOP आहेस. हां, म्हणजे मी जसं म्हटलं ना की मी जन्मताच, म्हणजे कदाचित मी जन्माला आलो आणि नर्सने बघितलं, अरे बापरे कॅमेरामॅन आला वाटतं असं. तू जेव्हा म्हणजे तुझे सिनेमे किंवा तुझं काम जेव्हा दिसायला लागलं DOP म्हणून, त्याच्या आधीची सिनेमॅटोग्राफीची लँग्वेज खूप वेगळी होती. त्याच्या आधीची सिनेमॅटोग्राफीची लँग्वेज खूप स्लो होती,
म्हणजे अतिशय हळू, डिटेल्ड आणि वेळ काढू म्हणता येईल अशा पद्धतीचं सिनेमॅटोग्राफी. पण दॅट इज इन मराठी की हिंदी? मराठीमध्ये. हिंदीमध्ये एक दोन पावलं आपण पुढं म्हणजे डीओपी पुढं असतील, पण मराठीमध्ये ती होती. पण तू आल्यामुळं कट टू सुरुवात झाला आणि व्हिज्युअल नवीन दिसायला लागलं. तर मला एक सहज कुतूहल म्हणून जेव्हा आपण त्या सेगमेंटमध्ये येतो, त्या उद्योगामध्ये येतो, तेव्हा आजूबाजूला काय चाललंय बघतो आणि आपण आपलं नवीन थेरी मांडतो की ही माझी थेरी आहे जी आत्ता आजूबाजूला दिसत नाही. तो काळ कुठला होता आणि असं पद्धतीत तू कधी घेऊन येणारच म्हणल्यावर लोक तयार झाले होते का? लोक तयार नव्हते झाले. म्हणजे आधी त्याच्या आधी म्हणजे मी माझा थॉट प्रोसेस सांगतो. सिम्पल थॉट प्रोसेस वॉज की मी ज्यावेळी झीमध्ये जॉब करायचो, म्हणजे झी ज्यावेळी माहिती आहे झी टी व्ही हे 2.5 तास चालत होतं सुरुवातीला ज्यावेळी आलं ते सॅटेलाईट चॅनल, त्यावेळी मी झीमध्ये जॉब करायचो. म्हणजे त्याच्या आधी मी असिस्टंट कॅमेरामॅन म्हणून खूप काम करायचो आणि तेव्हा मी ॲड फिल्म्स आणि कॉर्पोरेट फिल्म्समध्ये जास्त असिस्ट करायचो मिस्टर नरेन कोंडरांना. तर झीमध्ये जॉब करत असताना आमचे बॉस होते केली मिस्त्री. बरं, ओके. आणि केली सर त्यावेळी ते दूरदर्शनचे कॅमेरामॅन, बट टिपिकल पारसी बावा पर्सनॅलिटी. आणि सो वन थिंग ही हॅड टोल्ड मी, जे मी अजूनही विसरत नाही. सी क्रिएटिविटी ना ऐसा बोल के नहीं होता है संजय. व्हाट इज क्रिएटिविटी? क्रिएटिविटी इज यू शुड ब्रेक द रूल अँड बिफोर ब्रेकिंग द रूल यू शुड नो व्हॉट द रूल इज. यु नो, ट्रू. हे मी जाम डोक्यात ठेवलं होतं की इफ आय वॉन्ट टू कम अक्रॉस ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन, देन आय शुड ब्रेक ऑल द रूल्स अँड बिफोर ब्रेकिंग द रूल्स आय शुड नो व्हॉट द रूल इज. करेक्ट. यु नो, तर त्याच्यासाठी मी जेन्युअनली खूप अभ्यास केला. यु नो, मी FTI मधनं आलेलो नाही किंवा मी कोणत्या इन्स्टिट्यूटमधनं आलेलो नाही, पण मी खूप पुस्तकं वाचली आहेत. मी बेसिक फोटोग्राफीचे खूप कोर्सेस केले होते. आणि म्हणजे मला डेव्हलपिंग प्रिंटिंग पण येतं, ब्लॅक अँड व्हाईट डेव्हलपिंग प्रिंटिंग पण मी शिकलो होतो. आणि मला असं वाटतं फोटोग्राफी हे एक असं फील्ड, म्हणजे इतर क्षेत्रांचं मला माहिती नाही, पण फोटोग्राफीमध्ये एक नक्की आहे की तुम्ही जे आज करता ना ती तुमची इन्व्हेस्टमेंट असते. म्हणजे आज मी आल्यावर जर कॅमेरामॅनला विचारतो की अरे हा कटिंग कसं केलं आहे, आय डोंट नो, कदाचित 5 वर्षानंतर माझ्याकडे अशी सिच्युएशन येईल, मला असा एखादा सीन लाईटअप करायचा असेल आणि हाच लाईट असेल, तर दिस इज माय इन्व्हेस्टमेंट की अच्छा ह्याने हे असं कट केलं होतं तर मी हे वापरेन. यु नो, सो फोटोग्राफीमध्ये दॅट वॉज माय इन्व्हेस्टमेंट. यु नो, म्हणजे मी जेव्हा म्हणतो ना की नंतर मी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये जेव्हा यु नो आफ्टर एस्टॅब्लिशिंग माय सेल्फ वगैरे, सो आय ऑलवेज यूज टू से की मी तसा कॅमेरामॅन आहे, मी दगडाला पण सुंदर दाखवू शकतो. सो ह्याच्यामागे अजूनही माझा हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे किंवा मी उगीच हवेत बोलत नाही. माझा जेन्युइन अभ्यास आहे आणि माझा कॉन्फिडन्स आहे हा. कारण तो कॉन्फिडन्स ह्याच्यावरच आहे, म्हणजे माझे बेसिक्स सगळे क्लीन आहेत फोटोग्राफीतले. मला तू फोटोग्राफीमध्ये कोणताही प्रश्न विचार, बेसिक फोटोग्राफीमधला मला तू झोपेत न उठव आणि विचार, मला येतो, मला उत्तर माहिती असतं. कारण ना मैंने वो तभी घोकून पाठ केलं मी. यु नो, तर दॅट इज देअर इन माय सिस्टम, दॅट इज देअर इन माय ब्लड. तर दॅट इज हाव इट गोज. आणि मग ते रूल्स माहिती असताना ना, म्हणजे फर्स्ट रूल वेन आय ब्रोक, म्हणजे वेन पीपल यु नो स्टार्टेड कॉम्प्लिमेंटिंग माय फोटोग्राफी वॉज आभाळमाया. सो आभाळमायाचा मी तुला सिम्पल किस्सा सांगतो की ॲक्च्युली विनय आपटे सर डिरेक्टर होते आणि मॅजिक बॉक्स अच्युत वजे, सुबोध गाडगीळ, आणि दूरदर्शनसाठी ती सिरियल करणार होतो. मग ती झीवर आली, फर्स्ट डेली सोप वगैरे. तर डेली सोप हा कन्सेप्टच त्यावेळी नवीन होता इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. ओके. आणि झालं असं की मी ॲड फिल्म या बॅकग्राऊंडमधनं आलेला आणि जे काही मी केलं होतं आधी काम, ते मी हिंदीसाठी पायलट वगैरे करायचो, पायलट एपिसोड्स. तो पायलट एपिसोड त्यावेळी ना एक फॅड होतं वेगळं की दिल्लीला मंडी हाऊसला पायलट एपिसोड सबमिट करायचा, पाठवायचा. हो. आता पायलट एपिसोड हे काय असतं ना, हे आता त्याला शो सेटअप करणं वगैरे बोलते, त्यावेळी तो पायलट एपिसोड असायचा. आणि हा पायलट एपिसोड ना एक 30 मिनिटाचा एपिसोड जवळजवळ 8-8 दिवस 12-12 दिवस शूट व्हायचा. ॲड फिल्म्स त्यावेळी एक ॲड फिल्म 30 सेकंदाची 3-3 दिवस शूट व्हायची. तर मी असा राजेशाही थाटातनं आला होतो रे. मला
मला सवय अशी होती ना की असं लाईटअप करायचं, इथनं टाईम लेके वगैरे. तर आभाळमाया सुरू झालं आणि दिवसाला एक एपिसोड हे कोणाच्याच पल्ले पडत नव्हतं ॲक्च्युली. आणि त्याच्यात महत्त्वाचा माणूस कॅमेरामॅन, बरोबर. जो साला 30 सेकंदाच्या शॉटला 3 घंटा ले रहा है, यु नो. तर मी कोणालाच पटत नव्हतो तिकडे. अच्छा. you know. तर मला सुकन्या ताई आहे ना आपली, सुकन्याने मला एक दिवस ना बाजूला घेतलं आणि आणि म्हणजे मला लेफ्ट राईट सेंटर घेतलं तिने की तू व्हॉट डू यू थिंक ऑफ युअर सेल्फ, तुला काय वाटतं, तू मूर्ख आहेस का तू, की इथे डेली सोप चालू आहे, इथे दिवसाला एक एपिसोड काढायचा आहे आणि तू इतकं लाइटिंग करतो आणि ते काही दिसत नाही आहे, यु नो. आम्हाला काही कळत नाही आहे, कारण एक शॉट क्लोजअप असतो त्यासाठी इकडून ब्लॅक कपडा, तिकडून ब्लॅक कपडा, तिकडून काय चाललंय तुझं वगैरे वगैरे. तर मला कळत नव्हतं, मी अपसेट झालो होतो. ओके. आणि सुकन्या वॉज, यु नो, शी स्टील इज सिनियर टू अस. सो दॅट थिंग हॅपन्ड, यु नो. आणि एव्हरीवन वॉज लाईक की राईट फ्रॉम टॉप लेवल बॉसेस, एव्हरीवन सेड की या कॅमेरामॅनला काढून टाका, यु नो. इट वॉज विनय आपटे हू सेड की जर तुम्हाला एपिसोड विकायचा असेल तर संजय जाधव हा कॅमेरामॅन पाहिजे. मलाही कळत नव्हतं की मी काय असं काय ऐसा कुछ तीर नाही मार रहा था मैं. आय वॉज जस्ट डुईंग डिफरंट थिंग्स, यु नो, ॲज पर माय नॉलेज अँड माय थिंकिंग. आणि फर्स्ट एपिसोड रेडी झाला, एडिट होऊन आला. आणि ते आता ते फार होतं की नाही मला माहिती नाही, पण त्यावेळी असं फॅमिलीसारखं वातावरण असायचं ना. तर त्या दिवशी संध्याकाळी फर्स्ट एपिसोड सगळ्यांनी, सगळ्या युनिटने बसून बघितलं सेटवर. ओके. टेलिकास्ट व्हायच्या आधी. आणि एपिसोड बघितला आणि सुकन्याने सगळ्यांसमोर शी सेड सॉरी टू मी. म्हणजे तिने झापताना मला कोपऱ्यात घेऊन झापलं होतं, पण सगळ्यांसमोर शी सेड सॉरी टू मी, बिकॉज शी सेड की असा एपिसोड मी कधीच बघितला नव्हता, असं लाइटिंग मी कधीच बघितलं नव्हतं, यु नो. सो दॅट वॉज माय, यु नो, की अरे यार ये मैं कर सकता हूँ, मी करू शकतो. मला फार गंमत वाटली. म्हणजे तो तर बोलत असताना तू केलेले सिनेमे माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत आता. तो आता हे सांगत असताना माझ्या डोळ्यासमोरून डोंबिवली फास्ट गेला, त्यातलं डीओ सिनेमॅटोग्राफी लाइटिंग गेलं, सावरखंड मधलं गेलं, जोगवाचं वेगळंच केलंस. ही जी टेक्स्चर, कारण हे लोकांना माहिती आहेत सिनेमे, हे तू दाखवलेस लोकांना की हे सिनेमाचं टेक्स्चर आहे. थोडक्यात सांग. मला माहिती, मला टेक्निकल फार व्हायचं नाहीये, कारण लोकांना ते कळणार नाही. पण सिनेमाचा विषय हातात आल्यानंतर तू ठरवायचास कसं की, किंवा ठरवतोस कसं की जोगवाचं टेक्स्चर असं असायला पाहिजे. डोंबिवली फास्ट वॉज कम्प्लिटली डिफरंट फिल्म होती, तर तिचं टेक्स्चर, त्याचं लाईटअप कसं करायला पाहिजे. नाही, मी सगळी सिम्पल सांगू तुला. कसं होतं ना की आता फॉर एक्झाम्पल आता आपण एखाद्याला म्हणतो की ह्याची आध्यात्मिक बैठक कमाल आहे. ओके. तर सडनली नाही म्हणत ना, त्याचा अध्यात्माचा अभ्यास असतो त्या माणसाचा, किंवा ह्याची ह्या विषयावर पकड कमाल आहे, तर आपण त्याचा त्या विषयावरचा अभ्यास असतो. त्यावेळी ना पूर्वी अजूनही येतं, अमेरिकन सिनेमॅटोग्राफी नावाचं मॅगझिन यायचं दर महिन्याला. ओके. तर ते तुम्हाला सबस्क्राईब करायला लागायचं, आत्ताही सबस्क्राईब करायला लागतं. आणि ऑफकोर्स मी वाचलेली पुस्तकं आणि वॉट एव्हर. सो मी ना त्या हॉलिवूडच्या सिनेमॅटोग्राफर्सचे खूप इंटरव्ह्यूज वगैरे वाचायचो. तर त्याच्यामध्ये हे होतं की एक सिनेमॅटोग्राफर त्या सब्जेक्टकडे कसा बघतो, यु नो. तर त्या सब्जेक्टकडे बघण्याचा त्याचा थॉट प्रोसेस काय आहे, ह्याच्यावरनं मला कळलं की सिनेमॅटोग्राफरला इथे आपल्याला एक थॉट प्रोसेस असायला हवा, आपली एक लँग्वेज असायला हवी. म्हणजे सिम्पल डोंबिवली फास्टचं उदाहरण जे मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये बोललोय, आपण क्विकली संपवूया ते, की एक माधव आपटे जो डोंबिवलीला राहतो आणि चर्चगेटला प्रवास करतो, त्याचं आयुष्य मोनोटोनस आहे, त्याच्या आयुष्यामध्ये कलर्स नाही आहेत, यु नो. सो कलर्स नाही आहेत हा सब्जेक्ट आहे ना माझ्यासाठी. तर जर कलर्स नसतील तर माझ्या फिल्ममध्ये पण कलर्स नसतील. तर मी ज्यावेळी कलर फिल्म शूट करतोय त्यावेळी त्याच्यात कलर्स कसे नसतील, तर हॉलिवूडमध्ये एक प्रोसेस त्यावेळी फार प्रचलित होती, ब्लीच बायपास प्रोसेस, ज्याच्यामध्ये आता मी ते टेक्निकली बोर करत नाही, पण कलर्स मिस आउट व्हायचे, कलर्स म्यूट व्हायचे, यु नो. सो ती ब्लीच बायपास प्रोसेस मी वापरली. मग त्याच्यासाठी मला लॅबचा खूप फायदा झाला. ॲडलॅबमध्ये कृष्णा शेट्टी म्हणून जे होते ॲडलॅबचे मॅनेजर, वॉट एव्हर ही वॉज सर्व, त्यांनी मला खूप मदत केली. आणि ऑफकोर्स निशिकांत कामतने मला सपोर्ट केला की हे कर तू म्हणून.
की बिकॉज इट वॉज अ रिस्की प्रोसेस कोणी केलं नव्हतं आणि ते मी करायचा प्रयत्न केला. असं जेव्हा आपण करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा समोरच्याला समजत नसतं तुला काय करायचंय, हो, कारण ते तुला ते माहिती अजूनही नाही कळते. तर ते त्यावेळी मी समजावायचा प्रयत्न करायचो, आता मी समजावायचा प्रयत्न नाही करत की बाई अरे ठीक ते आहे. म्हणा, तू कर तुझे करणार कर भाई कर. या सगळ्यामध्ये जर तू उत्तम डीओपी आहेस तरी खून में वो है, मग दिग्दर्शक व्हायचा किडा तुला कधी चावला आणि का चावला? नाही ॲक्च्युली ना मला चेकमेटचा विषय सुचला होता आणि आम्ही शूटिंग करत होतो एक ॲड फिल्म. हेमंत देवधर डिरेक्टर होते. आम्ही शूट करत होतो इकडे वाईला. ओके. आणि 2 दिवसाची ॲड फिल्म होती. दोन दिवसाचं शूटिंग होतं आणि सकाळी 7ची शिफ्ट होती आणि आम्ही रेडी वगैरे झालो आणि मग पाऊस पडला. तर म्हटलं आले आता काय करायचं. तर रूमवर सगळे बसून होतो. तर माझा असिस्टंट होता सतीश शेट्टी, आता खूप मोठा कॅमेरामॅन आहे तो. तर सतीशला मी सांगितलं की सतीश तू एक काम कर, मेरे को कुछ लिखना है. तो दादा को लिखना है. बात खतम. भाई सतीश नोटबुक आणि पेन घेऊन आला, विकत घेऊन आला. आणि मी ना त्या सकाळी 7 ते 2 या वेळामध्ये जोपर्यंत ते पाऊस थांबला नाही तोपर्यंत मध्ये ना मी चेकमेटची अख्खी स्क्रिप्ट लिहून काढली. ओके. जे सीन्स मला सुचत होते, मला असं वाटलं की चेकमेट हे नाव पण ठरलं नव्हतं तोपर्यंत. ओके. पण हे अशी जाऊ शकते, असं जाऊ शकतं, असं जाऊ शकतं. याच्यात माझा थॉट असा होता की 3-4 कॅरेक्टर्स एकमेकांबरोबर गेम खेळतात. ओके. दॅट वॉज माय थॉट. तर हा ह्याच्याबरोबर गेम खेळेल, हा ह्याच्याबरोबर गेम खेळेल आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन. हां. आणि म्हणजे जर चेकमेट बघितलं तर लक्षात येईल की इट इज अ व्हेरी फिल्मी सिनारिओ. की तो शूट करतो आणि मग अरे तो मेलेलाच नसतो. तर मग ते एकदा लिहिलं मी आणि मग त्या दिवशी असं झालं आउटडोअरला असलेल्या प्रथेप्रमाणे संध्याकाळी पॅकअप नंतर काही क्षण आपल्याला मिळतात डिरेक्टर बरोबर आणि युनिट बरोबर घालवावे लागतात. काही हाताचे व्यायाम करावे लागतात, डंबेल्स वगैरे. सो ओव्हर ड्रिंक सेशन मी फक्त ते हेमंत देवधर सर होते आणि त्यांना मी नरेट केलं. म्हटलं सर असंच मला कधी सुचतंय. सो ही सेड अरे वा हे मस्त आहे. आणि मग ते असं झालं की अरे हे करूया. म्हणून मग मी ते स्क्रिप्ट तो सिनॉप्सिस लिहिले. मग विवेक आपट्यानं सांगितलं. पण चेकमेटची गोष्ट म्हणजे त्या प्रोडक्शनची गोष्ट खूपच वेगळी आहे आणि इट इज सो मच ऑफ अ स्ट्रगल. पहिली फिल्म करताना जो काय स्ट्रगल आपल्याला होतो तो सगळा स्ट्रगल रादर खूप जास्त स्ट्रगल मी त्यावेळी बघितलं. पण उत्तम डीओपी असून, नाव कमावलेलं असून सुद्धा हा स्ट्रगल वाटायला येतो आला. उत्तम सिनेमॅटोग्राफर तर सोड, उत्तम डिरेक्टर असून सुद्धा तुमच्या वाट्याला हा स्ट्रगल म्हणाल तर स्ट्रगल आहे. बिकॉज लेट्स अंडरस्टँड वन थिंग, काय वेदर इट इज अ मराठी इंडस्ट्री, हिंदी इंडस्ट्री, तमिळ इंडस्ट्री, विच एवर इंडस्ट्री इट इज, तुम्हाला प्रत्येक सिनेमासाठी प्रोड्युसर लागतो. बरोबर. ओके. आणि त्या प्रोड्युसरची आणि तुमची वेवलेंथ जुळणं खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा असं होतं की तुमची वेवलेंथ जुळते पण प्रोड्युसरकडे ऑलरेडी काहीतरी वेगळे प्रोजेक्ट चालू असतात. बऱ्याच वेळा असं होतं की प्रोड्युसरला तो तुमचा सब्जेक्ट आवडत नाही, बऱ्याच वेळेला तुमचा सब्जेक्ट कळत नाही. सो प्रोड्युसरला कन्व्हिन्स करणे म्हणजे आजपर्यंत प्रत्येक डिरेक्टर जर तू कोणालाही विचारलंस तर तो स्क्रिप्ट घेऊन दारोदारी फिरतो जातोच. हो. दॅट इज हाऊ इट इज. पण संजय जाधव असं नाही आहे. संजय जाधवचं मला असं वाटतं की प्रोड्युसर त्याच्याकडे येतं. अरे नाही असं नाही. सी आफ्टर दुनियादारी टू सर्टन एक्सटेंट इट हॅपन्ड. बरं मी त्याच्याकडे येतो. पण चेकमेटला तुला स्ट्रगल करावं लागलं. अरे भाई खूप स्ट्रगल. म्हणजे मी जवळजवळ मी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांना ऐकवली स्क्रिप्ट चेकमेट. ओके. आणि त्यावेळी कोणालाच आवडली नाही ती. आणि का आवडेल सी ती दिसली नव्हती कोणाला. चेकमेट ही फिल्म अशी आहे, ती एडिट मधली फिल्म. हां ती एडिटची फिल्म आहे. म्हणजे चेकमेट ज्यावेळी फर्स्ट कॉपी निघाली ना त्यावेळी विवेक आपटे सर आले होते. सो विवेक आपटे सरांनी बघून मला म्हणाले की अरे अशी फिल्म दिसणार आहे का, मला आधी सांगायचं मी वेगळी लिहिली असती ना. तर आणि त्याचा त्यांचा दोष नाही कारण इट वॉज अ सिनेमॅटोग्राफर्स फिल्म जी मला दिसत होती फिल्म आणि मी एक्सप्लेन करू शकत नव्हतो. करेक्ट. आत्ताही जर मी कोणाला एक्सप्लेन करायला गेलो की अशी राउंड टॉली जाते ये एग्जॉस्ट भाई तू कहानी बता पहले होता क्या होतो बता. तर होता कुछ नहीं है उसमें ज्यादा, लेकिन आपण कसं फिरवतोय लोकांना दॅट वॉज द की. आणि ती एक एक्साइटमेंट पण असते. चेकमेट मध्ये जो तू केलंस ती गिमिक होतं, अल्टिमेट होतं. तसंच रिंगा रिंगा पण मला वाटतं. हां
एडिटमध्ये फिरलेली फिल्म आहे ती, गंमत झाली सगळी त्याची. नाही, रिंगा रिंगाच्या अर्थात त्याला गोष्ट आहे, रिंगाला गोष्ट आहे, पण त्याच्यात छान गिमिक पण वापरले असते. या सगळ्यामध्ये दुनियादारी मला खूप वेगळी वाटली, कारण त्याला गोष्ट. पण रिंगा रिंगाचं मी तुला सांगतो, म्हणजे एक खूप म्हणजे जे पॉडकास्ट बघत असतील, बोल ना, जे नवीन फिल्म मेकर्स असतील त्यांच्यासाठी एक किस्सा मी सांगतो तुला सांग ना. रिंगा रिंगाचा, मग आपण दुनियादारीकडे बोल येऊ. बोल बोल हो. रिंगा रिंगा ना ती फिल्म काय आहे की सोनाली कुलकर्णी जी आहे हो. ती शी इज प्रिटेंडिंग Correct. की तिला भरत दिसतो, वेअर शी नोज की तिचा नवरा मेला आहे. नाही मेलाय हो बरोबर. येस. सो ना ते इंट्रोडक्शन करण्यासाठी, तिचं इंट्रोडक्शन करण्यासाठी मी एक सीन तिच्या इंट्रोडक्शनला ठेवला होता की ती तिच्या वडिलांबरोबर असं प्रिटेंड करते की वडिलांची बायको आहे, तिची आई आहे आणि ती आईबरोबर बोलते. ओके, हे सगळं झालं होतं, सगळं स्क्रीन. मला असं वाटत होतं की स्क्रीन प्ले कमाल भाई, मी तर म्हणजे जमलंय. मोगले आझम नंतर आता मीच या लेवलला. तर फर्स्ट ट्रायल झाली आणि रमेश देव सरांनी बघितली ती ट्रायल. ओके, ॲडलॅबला होती ट्रायल. आणि फिल्म बघितल्यानंतर म्हणजे एव्हरी वन वॉज प्रेझिंग. रमेश देव सर आले माझ्याकडे आणि मला म्हणाले की ऐक माझं, तो जो सोनालीचा इंट्रोडक्शनचा सीन आहे ना तो काढून टाक, त्याच्यामुळे ना पिक्चर आधीच रिव्हील होत आहे हो. दॅट शी इज प्रिटेंडिंग. आणि मी खरं सांगू सौमित्र, मी त्यावेळी त्यांचं ऐकलं नाही, बिकॉज मेरे मस्ती में था. आणि मला असं वाटत होतं की नाही यार, ओल्ड स्कूल आप मेरे को बत बताओ सर, दिस इज डिफरंट स्कूल वगैरे. आपण आपल्या झोनमध्ये होतो. मी ऐकलं नाही त्यांचं आणि पिक्चर नाही चालला, फॉर द सिम्पल रिझन. जर मी तो सीन काढला असता ना कदाचित फिल्म हुक झाला असता शेवट. कदाचित फिल्म वर्क झाली असती. पण चला, मला आजही तो रिग्रेट आहे की मी त्यावेळी रमेश देव सरांचं का नाही ऐकलं. आणि सच अन एक्सपिरियन्स पर्सन. वाय आय एम टेलिंग दिस, बिकॉज ॲज अ फिल्म मेकर सिनियर्सचं ऐका रे जरा. ॲटलिस्ट ऐका, जस्ट गिव्ह अ थॉट. म्हणजे आपण नंतर बोलताना हां, म्हणजे मी तुला सांगेन, मी ऐकल्यामुळे पण काय झालं हे पण सांगेन तुला. पण हा माझ्याबरोबरचा मला जो रिग्रेट आहे की मी त्यांचं का नाही ऐकलं. आणि ही वॉज द ओनली पर्सन, बाकी एव्हरी वन वॉज प्रेझिंग द फिल्म. ही वॉज द ओनली पर्सन हू केम टू मी अँड ही सेड की तो सीन काढून टाक. आणि मी म्हटलं की अरे सगळ्यांना आवडतं आणि यांना ओल्ड स्कूल नाही. ही वॉज राईट ॲक्च्युली. एनिवे, सो या किती महत्वाचं बोललास. हां. मला माझ्या मनात खूप प्रश्न आहेत, पण पुढे जातो मी. या सगळ्यामधनं दुनियादारी जेव्हा तुझ्याकडे आला, दुनियादारी वॉज माइलस्टोनच झाली. मी आता प्रत्येकाकडं, मला असा मराठी प्रेक्षक माहीत नाही की ज्यानं दुनियादारी पाहिला नसेल. आणि तुझ्या आत्तापर्यंतच्या कामापेक्षा दुनियादारी पूर्ण वेगळा होता, कारण त्याला गोष्ट होती. अशी गोष्ट होती की जी सर्वांना माहिती होती, लोकांच्या मनातली गोष्ट होती आणि ती तू करायला घेतलीस. सिनेमा सगळ्यांना माहिती आहे. सिनेमा येऊन आता मला वाटतं की ती 12-15 वर्ष झाली. 2013 फिल्म आली. इतक्या वर्षानंतर जेव्हा मी तुला हा प्रश्न विचारतोय तेव्हा तू वेळ घेऊन मला उत्तर दे. दुनियादारी यायच्या आधीचा संजय जाधव काय होता आणि दुनियादारी आल्यानंतर संजय जाधव काय झाला? दुनियादारीच्या आधी ना म्हणजे कसं झालं, फॉर द फर्स्ट टाईम म्हणजे दुनियादारीच्या आधी ना सौमित्र, 1 वर्ष आय स्टील रिमेंबर. सो आय वॉज शूटिंग, म्हणजे मी त्यावेळी आय वॉज द बिझिएस्ट कॅमेरामॅन इन द इंडस्ट्री. Yes. ओके, आय वॉज द हायेस्ट पेड कॅमेरामॅन इन द इंडस्ट्री. असं मला वाटत होतं. मला माहिती नाही इतरांचे रेम्युनरेशन्स, पण आय वॉज बिझी. म्हणजे आय वॉज लिव्हिंग आउट ऑफ माय सूटकेस. कारण मला अजून आठवतं आहे की मी 3-3 महिने 4-4 महिने ना माझे प्रोडक्शन चेंज व्हायचे, माझी हॉटेलची रूम चेंज व्हायची नाही. अरे बाप. ओके, सो इतका मी बिझी होतो त्यावेळी. आणि असं झालं की दुनियादारी त्यावेळी माझ्या डोक्यात होतं, काही करायचं आहे दुनियादारी, पण फार काही डिरेक्शन, कारण मी ह्याच्यातच बिझी होतो. ओके, आणि आय वॉज शूटिंग विठा इकडे कुठे भोरला, आणि त्याच्यानंतर मला 72 मैल शूट करायला जायचं होतं. आणि विठा संपली माझी आणि 72 मैल, मग त्याच्यानंतर रेनी डे, मग त्याच्यानंतर सो ऑन आपलं एक पुढच्या वर्षाचं कॅलेंडर बुक तयार होतं. आणि 72 मैल शूट विठा करताना मला कळलं की 72 मैल नंतर होणारी फिल्म जी आहे रेनी डे आहे ती आता पुढच्या वर्षी गेली आहे, कारण ह्या वर्षी जरा पावसाचं काहीतरी गणित राजेंद्र तालक यांचं बिघडतंय. सो ती पुढच्या जूनमध्ये होती. सो जून वॉज फ्री. ओके, मग जुलैमध्ये जी फिल्म होती ती पुढे गेली.
सो जुलै वॉज फ्री. मग ऑगस्टची जी फिल्म होती, सप्टेंबरपर्यंत आय वॉज फ्री. आणि मला कळत नव्हतं की यायला म्हणजे व्हॅक्यूम आले ना एकदम. कम्प्लीट मोठा व्हॅक्युम. मला कळतच नव्हतं की मला सवयच नव्हती. मला इतके दिवस म्हणजे माझ्या घरच्यांना सवय नव्हती मला एवढा वेळ बघायची. मला सवय नव्हती घरच्यांना एवढा वेळ बघायची आणि घरी राहायची. मी घरीच होतो रे. आणि वन फाईन डे मी असा विचार केला की कदाचित यार उपरवाला ब्रेक दे रहा है अपने को की युटिलाइज कर ही वेळ. म्हणून मी ना ती दुनियादारी कादंबरी जी आहे ती लिहून काढली आणि अँड सो ऑन. मग म्हणजे बरेच इतकं काम नव्हतं की 8 महिने मी घरी होतो. आणि पण दुनियादारीची कादंबरी तुलाच आवडली होती? अरे नाही, दुनियादारी कादंबरी अनेकांना आवडली होती. म्हणजे मी आम्ही कोणी सुचवली होती का तुला? माझ्याकडेच किती जवळजवळ माझ्याकडे जवळजवळ 4 वेळा तर माझ्याकडे ॲज अ कॅमेरा म्हणून ती स्क्रिप्ट आली होती. स्क्रिप्ट नाही, दुनियादारी या कादंबरीवर फिल्म करायची म्हणून. अच्छा. ओके. तर पण त्या प्रत्येकाकडे मी एक नोटीस केलं होतं त्या प्रत्येक प्रोडक्शन हाऊसमध्ये. ते कसे एस्टॅब्लिश प्रोडक्शन हाऊसेस नव्हते. पण प्रत्येकाचा मुद्दा हा असायचा, श्रेयस कोण करणार, मग शिरीन कोण करणार. अँड व्हॉट आय रिअलाइज की प्रत्येकाच्या डोक्यात ना एक शिरीनची एक श्रेयसची इमेज आहे जी तुम्ही ब्रेक करूच शकत नाही. सो मग त्याच्यासाठी आम्ही ते जे पब्लिसिटी कॅम्पेन केलं होतं की जवळजवळ 6 महिने आधीपासून आम्ही ते स्लो पॉयझनिंग करत होतो की दिस इज श्रेयस, दिस इज शिरीन, ते सगळं करत होतो. पण आम्हाला असं वाटतं की ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्याबद्दल काय बोलणार. सो त्याच्या आधीचा जो संजय जाधव होता ना, आय वॉज अ व्हेरी सिम्पल गाय. आय वॉन्टेड टू मेक समथिंग. मला असं होतं की आता यार 8 महिन्यांनी एक पिक्चर होतोय माझा सुरू. तर आणि मला ते आवडायला पण लागलं होतं बिकॉज नानूभाई सपोर्टेड मी अँड आय वॉज फर्स्ट टाईम आय वॉज कमिंग ॲज अ प्रोड्युसर. तर त्या मीटिंग्स करणे आणि ते हे करणे आणि ते करणे मला आय वॉज रिअली गेटिंग एक्सायटेड. म्हणजे म्युझिकची सेशन झालं तर मला मजा यायची. काही मीटिंग असेल मला मजा यायची. चेक साईन करायला मला मजा यायची. बिकॉज मी कधी चेक साईन केला नव्हता ना. मी चेक घेतले होते लोकांचे, चेक साईन केला नव्हता. मला मजा येत होती. ते जे मेसेज येतात ना फोनवर बँक अकाउंटमधनं, तर मला मजा यायची. आला मेसेज आला बाई, ह्याला पैसे गेले असा मेसेज आला. वा, पैसे गेल्याचा मेसेज बघून आनंद होणारा तूच असशील मला वाटतं. हा, पण अरे नवीन होतं ना Producer सगळं म्हणून. या निर्माता म्हणून सगळंच नवीन होतं. तर मला मजा येत होती. आणि दुनियादारी करताना कधीच असं वाटलं नाही की ही दुनियादारी होईल. म्हणजे अगदी रिलीजच्या दिवसापर्यंत पण, रिलीज ज्यावेळी झाला त्यावेळी पण मी सकाळी गणेश टॉकीजला गेलो होतो आणि सिनेमा फुल होता आणि मला डोरकीपरने आतमध्ये पण सोडलं नव्हतं बिकॉज ही डिडंट नो मी. तर दुनियादारी अच्छा हाऊसफुल झाला आणि मग ती जी रेज क्रिएट झाली. सो पहिल्यांदा तर मला झेपतच नव्हतं. मला कळत नव्हतं की आपण कुठे चाललो आहे, कोणत्या लाटेत चाललो आहे. पहिले 3 आठवडे तर मला कळलंच नाही की अच्छा ह्याला सक्सेस म्हणतात का, हे पण मला कळलं नव्हतं. जेन्युअनली सांगतो मी तुला. मला मजा येत होती सगळं. बरं बाकी घरी तर सगळे नॉर्मल होते ना, त्यामुळे असं काही होत नव्हतं. पण जे आतापर्यंत मी बघितलं होतं लोकांना की ओव्हरनाईट ज्यांचं विश्व चेंज झालंय, ज्यांच्याबद्दल वाचलं होतं, फॉर एक्झाम्पल अगदी करण जोहर की कुछ कुछ होतायच्या आधीचा आणि त्याच्यानंतरचा ऋतिक रोशन, बरेच लोक आहेत. सो ॲज अ डिरेक्टर म्हणून मला असं वाटतं की अच्छा हे मी आहे, हे माझ्या बाबतीत होत आहे. आणि आजूबाजूचे लोक ना सडनली त्यांच्या नजरा बदलतात, आपला थॉट प्रोसेस बदलतो. आणि त्यांच्या नजरा बदलणं हे तर नॉर्मल आहे. म्हणजे तुम्ही रस्त्यातनं जाताना लोक तुम्हाला ओळखत नव्हते, आज तुम्हाला ओळखत नव्हते, उद्या तुम्हाला ओळखत आहेत. त्यांची नजर बदलली. पण मी जमिनीपासून जरा 4 फूट 6 फूट 10 फूट असा वर होतो आणि मी हवेत होतो. आणि त्या हवेमध्येच मी खूप काळ राहिलो. म्हणजे मी आय वॉज लाईक मला कळत नव्हतं की मला असं वाटायचं की मी लोकांबरोबर बोलतोय. आय यूज टू कम अक्रॉस ॲज अ हंबल पर्सनॅलिटी, बट ॲक्च्युली नाव आय लुक बॅक आय वॉज नॉट. म्हणजे कदाचित माझं वागणं त्यावेळी कदाचित ॲरोगंट वाटू शकतं, कदाचित अरे यार इसको ज़्यादा समझ में आ रहा है असंही होऊ शकतं. कारण काय होतं ना, आता तुम्ही एक असा सक्सेसफुल सिनेमा दिला आहे ज्या सिनेमाने मराठी सिनेमाचा कोर्स बदलला आहे पूर्ण. ओके, तर तुम्ही त्या लीगमध्ये आहात. यू आर डिफरंट फ्रॉम अदर्स.
सो वेन यू आर डिफरंट फ्रॉम अदर्स यू स्टार्ट बिहेविंग लाईक वन. ओके. आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्ही अनेक लोकांना हर्ट करत जाता. ओके. तुमच्या वागण्याने, तुमच्या बोलण्याने, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही फ्री असता पण तुम्ही त्यांना भेटत नाही. यु नो. आणि नॅचरली यार की मला असं म्हणजे तो 3 इडियट्समधला हे आहे ना, डायलॉग आहे ना कि दोस्त जब फेल होता ना तो बहुत बुरा लगता है, लेकिन दोस्त जब पहले नंबर से पास होता ना ज़्यादा बुरा लगता ज़्यादा बुरा लगता है. तो दोस्ती में ये होगा ही ना यार. तो आज ये दोस्त पहले नंबर पे आया तो नेचुरली दोस्तों को लगेगा ही ना कि अरे यार ये तो ऊपर ऊपर गया. अच्छा, वो दोस्त भी कोई नॉर्मल बिहेव नहीं कर रहा ना. यू नो. सो आय वॉज अ डिफरंट पर्सनॅलिटी ऑल टुगेदर. म्हणजे टिल प्यारवाली लव्ह स्टोरी आणि प्यारवाली लव्ह स्टोरी नंतर पण ऑनवर्ड्स आय वॉज अ डिफरंट पर्सनॅलिटी. पण हा खूप मोठा काळ आहे. हा खूप मोठा काळ होता ना. नाही, मोठा काळ. दुनियादारी आला, दुनियादारी नंतर सक्सेस आला. सर बघा, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती आहे पण इंडस्ट्रीमध्ये हा रूल आहे की दॅट फ्रायडे चेंजेस युअर लाईफ अँड डेस्टिनी. ओके. दॅट पर्टिक्युलर फ्रायडे. सो जोपर्यंत दुनियादारीच्या फ्रायडे नंतर दुसरा फ्रायडे माझ्या आयुष्यात आला नाही ना तोपर्यंत माझं आयुष्य तेच होतं ना. जेव्हा दुसरा फ्रायडे आला, प्यारवाली लव्ह स्टोरी ज्यावेळी यु नो वर्क नाही झाला तर तेव्हापासून माझं आयुष्य जरा बदलायला लागलं. पण तोपर्यंत मी त्याच हवेत होतो ना. म्हणजे मला असं वाटायचं की मी जे डिसिजन घेतोय, कारण नाव दॅट सी मी ना खूपच कदाचित ओल्ड स्कूल असेल पण मी त्या फिल्म इंडस्ट्रीमधनं आलोय ना की एकदा तुम्ही सुपरहिट दिलात ना की पुढची 10 वर्ष तुम्हाला काही टेन्शन नसतं रे. ओके. पण जोपर्यंत हे रिअलाईज होतं की अरे नाही पुढच्या फ्रायडेपर्यंतच टेन्शन नसतं भाई, हे रिअलाईज व्हायला हे माझा थॉट प्रोसेस नव्हता. यु नो. सो तो फ्रायडे आला तेव्हाही मला असंच वाटत होतं की ठीक आहे एक फ्लॉप गया. यु नो. मी फार विचार नाही केला की हा फ्लॉप का गेला. म्हणजे कदाचित जर त्यावेळी तू माझा इंटरव्ह्यू केला असतास तर कदाचित मी फार वाईट बोललो असतो इंडस्ट्रीबद्दल. पण नाव दॅट आय लुक बॅक मला असं वाटतं की प्यारवाली लव्ह स्टोरीवर मी काम करायला पाहिजे होतं. यु नो. प्यारवाली लव्ह स्टोरी बनवताना मी जो फालतू टाइमपास करत होतो आणि मी माझ्या हवेत जो वावरत होतो त्याच्यापेक्षा मी त्या स्क्रिप्टवर काम केलं असतं, मी त्या स्टोरीवर काम केलं असतं, मी त्या कॅरेक्टरायझेशनवर काम केलं असतं तर खूप बरं झालं असतं असं मला वाटतं. मला बिकॉज आय वॉन्टेड टू मेक इट व्हेरी बिग. यु नो. म्हणजे मी प्यारवाली लव्ह स्टोरी दुनियादारीच्या सक्सेसनंतर प्यारवाली लव्ह स्टोरी मी 40चा सेट वगैरे लावला होता. यु नो. तो सेट कवर करायला बिकॉज आम्ही मेमध्ये शूट करत होतो सुर्वे फार्म्सला. ओके. तो जवळजवळ काहीतरी तरी नाही म्हटलं ना तरी 500 मीटरचा सेट होता. तो अर्धा किलोमीटरचा सेट होता. ओके. तो अर्धा किलोमीटरचा सेट कवर करायला मी फक्त कवर करायला मी सॅटिन लावला होता. बापरे. कळलं तुला. माज काय होता बघ ना. गरज नाही याची. पण भाई संजय जाधव करेगा तो स्टाईल में करेगा ये. आणि कोणती स्टाईल. नाव दॅट आय लुक बॅक आय थिंक नो की अरे कोणती स्टाईल भाई, कुछ याची गरज नाही आहे. वेन आय डिड नॉट रिअलाइज की जेव्हा तुम्ही असा काहीतरी दुनियादारीसारखा सिनेमा देता त्याच्यानंतर तुमच्याकडे बघणाऱ्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. बरोबर. आणि त्या अपेक्षा पूर्ण करा. बरोबर. इन्स्टेड ऑफ यु नो क्रिएटिंग दॅट हवा इमेज, सॅटिस्फाईंग युअर ओन इगो, मे बी सॅटिस्फाईंग युअर ओन इगो. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करा विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण या सगळ्या फेजमध्ये तुझ्या हातात तर निम्मी इंडस्ट्री होती. हो. कारण तू हाक मार ते लोक तुझ्याकडे यायचे. हो. संजय दादांना बोलवलं की हातातलं काम सोडून जाण्यासारखी परिस्थिती आज पण आहे पण तेव्हा पण होती. मग तू जे हवेपासून वर जमिनीपासून वर गेलायस हे सांगणारं तुला कोण नव्हतं. ऐकायला पण आलं पाहिजे ना आपल्याला. सी सांगणारे भरपूर असतील, कदाचित होतेही, कदाचित म्हणजे नाव दॅट आय टॉक टू पीपल ते म्हणतात की मी बऱ्याच वेळा सांगायचा प्रयत्न केला तुला पण मी ऐकलं पण नाही ना. बिकॉज कदाचित माझं इन्कमिंग पण बंद असेल. सी असं कधीच नाही झालं की पीपल वर वेटिंग, रादर माझे मित्र किंवा कंटेम्पररीज किंवा दे वर वेटिंग की अरे ये गिरना चाहिए, असं कधीच नाही झालं. यू नो. एव्हरीवन वॉज फीलिंग की अरे भाई इतना ऊपर उड मत शायद गिरेगा. एव्हरीवन वॉज फीलिंग. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी आता वेन आय लुक ॲट इट
मला असं वाटतं की बस यार मैंने इतना ही कमाया था आज भी की लोक तेव्हाही तेवढंच प्रेम करायचे, जे आजूबाजूला होते ते तेवढंच प्रेम करायचे. ओके, म्हणजे आजही ते सगळे लोक बरोबर आहेत. हो. ओके, आणि ते सगळे आता खूप हक्काने प्रेमाने कधी शिव्या घालून सांगतात की कमी नाही, तेव्हा सांगतच होतो तुला. सो त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाच आहे. म्हणजे मी ऐकलं नाही, कारण मला असं वाटत होतं की आता पुढची 10 वर्ष मी सेफ आहे. ओके, मला हे माहिती नव्हतं की पुढच्या शुक्रवारपर्यंतच मी सेफ आहे. आणि सेफ नहीं रहूंगा तो क्या ज़्यादा से ज़्यादा क्या होएगा, एक पिक्चर नहीं चलेगी. पण ते एक पिक्चर ना सगळं मॅप चेंज करतं. काय चेंज होतं? सगळं चेंज होतं ना. म्हणजे मी तुला सांगू, दुनियादारीच्या नंतर जेव्हा मी ऑफिस घेतलं, माझ्या ऑफिसमध्ये सौमित्र रोज 20 ते 25 लोक रोज जेवायला असायचे. मीटिंग्स, ये वो, प्रोडक्शनची मीटिंग, मार्केटिंगची मीटिंग, आणि नेक्स्ट प्रोजेक्ट अँड दिस अँड दॅट, अँड एव्हरीवन वॉन्टेड टू वर्क विथ मी. एव्हरीवन वॉन्टेड टू वर्क विथ मी. म्हणजे असे प्रोड्युसर्स यायचे. म्हणजे आता आपण फक्त नावं नको घेऊया, पण आज कदाचित जे रूल करतात किंवा जे काही 4 वर्षापूर्वी रूल करत होते तेही माझ्या ऑफिसमध्ये, अरे नाही इकडून चाललो होतो तर म्हटलं चहा पिऊन जाऊया म्हणून ऑफिसला यायचे माझ्या. आणि मी तो शुक्रवार कधी, तो शुक्रवार नाही पण मी तो सोमवार नाही विसरणार. प्यारवाली लव्ह स्टोरीच्या नंतरचा, जेव्हा शुक्रवारी रिलीज झाला पिक्चर, आय थिंक गुरुवारी रिलीज झाला दिवाळीच्या दिवशी, आणि शुक्रवारी मला डिस्ट्रीब्युटरचा फोन आला जेव्हा मी पुण्याच्या प्रीमियरला चाललो होतो की सर बुकिंग ड्रॉप आहे आज. तर मी म्हटलं की कितना ड्रॉप हुआ होगा. मी त्याच झोनमध्ये होतो. अँड देन बाय सॅटर्डे संडे आय रिअलाइज की नाही वर्क झालं पिक्चर. आणि मंडे ज्यावेळी मी ऑफिसला आलो, माझ्या ऑफिसमध्ये खरंच कोणी नव्हतं रे, खरंच कोणी नव्हतं. म्हणजे माझ्या ऑफिस स्टाफशिवाय कोणी नव्हतं. आणि मी तो सोमवार खरंच नाही विसरू शकत. आणि त्यावेळी कसं होतं ना की तुम्हाला कळतं सगळं, तुम्हाला समजतं सगळं, पण तुम्ही ॲक्सेप्ट नाही करत. वो एक्सेप्टेंस भी अगर किया होता ना मैंने कि अरे आई हैव मेड अ बिगर मिस्टेक आणि तीर निकल चुका आहे, तर कदाचित पुढच्या सगळ्या स्टेप्समध्ये खूप फरक पडला असता. आय डिड नॉट ॲक्सेप्ट इट. आय शुड हॅव ॲक्सेप्टेड इट. तर ते ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे मी का बोलतोय आणि ओपन पॉडकास्टवर का बोलतोय की जसं मी तुला आधी आल्यावरही म्हटलं की भाई तू हाडाचा पत्रकार आहेस आणि तुला लोकांकडनं गोष्टी कशा काढून घ्यायच्या माहिती आहे. मी हे का सांगतोय की जर उद्या कोणत्या तरी संजय जाधवच्या आयुष्यात दुनियादारी आला तर व्हेरी ट्रू, ही शुड बी अवेअर. खूप महत्त्वाचं आहे. भाई मैं जिससे गया हूं तू उसमें से मत जा. दॅट इज माय ओनली कन्सर्न अँड दॅट इज द रिझन आय एम सेइंग ऑल दिस. नाही याला तू जे आता बोलतोयस ना, याला खूप धाडस लागते एक. आणि दुसरी गोष्ट, इतक्या काळानंतर पुन्हा मागं पाहताना हे सांगणं, एक्सेप्ट करणं, हे नसतं लोकांच्या अंगात. हा तोच करू शकतो ज्याची ती हिंमत असते आणि नियत चांगली असते. हां, की मेरी नियत गलती नाही थी, गलत नाही आहे, तुला चांगलाच सिनेमा करायचा होता, पण जोपर्यंत तू तुझ्या त्या गोष्टींकडे पुन्हा बघत नाहीस तोपर्यंत तुझा पुढचा नाही. मी आता सिम्पल सांगतो ना, म्हणजे परत हे बडिंग नेक्स्ट संजय जाधवसाठी सांगतो की आता प्यारवाली लव्ह स्टोरी काय आहे, रोमिओ ज्युलिएट, बरोबर आहे. रोमिओ ज्युलिएट काय आहे, शेक्सपियर. करेक्ट. तर मला शेक्सपियर आणि रोमिओ ज्युलिएटचा अभ्यास केला पाहिजे ना. मला आवडतं म्हणून मी रोमिओ ज्युलिएट नाही केलं पाहिजे ना. मी रोमिओ ज्युलिएटच्या स्क्रीन प्लेचा अभ्यास करून तो इम्पॅक्ट आणला पाहिजे ना शेवटचा. म्हणजे जो नागराजने सैराटमध्ये आणला रोमिओ ज्युलिएट करून, तो इम्पॅक्ट मी नाही आणू शकलो ना, फॉर व्हेरियस रिझन. माझा अभ्यास नाही आहे त्याच्यावर, त्या स्क्रिप्टवर, त्या स्टोरीवर. तू भले चांगला कॅमेरामॅन असशील पण त्यावेळी तर माझा असा होता की नाही, कॅमेरा मैं नहीं करूँगा, कॅमेरा प्रसाद भेंडे करेगा. आणि प्रसाद मेराही बच्चा आहे आणि दुनियादारी पण त्यानेच केला होता. पण दुनियादारी करताना कसं होतं ना की प्रसादचा तो पहिला सिनेमा होता. करेक्ट. आणि आय वॉज ऑन इट, व्हिज्युअली आय वॉज ऑन इट. म्हणजे प्रसादची आणि माझी खूप चिडचिड पण झाली त्यावेळी. प्रसाद खूप माझ्यावर चिडायचा, पण आय वॉज ऑन इट. प्यारवाली लव्ह स्टोरी करताना आय वॉज रिलॅक्स्ड.
की अपना बच्चा कर लेगा. अरे असं नाही होत. ॲज अ डिरेक्टर यू हॅव टू पे अटेन्शन टू एव्हरीथिंग. तुझ्या आर्टिस्टचे कॉस्ट्युम्सपासून तुझ्या ब्लॉकिंग, फोटोग्राफी, एव्हरीथिंग यू शुड पे अटेन्शन. तुम्ही माझात किती काम कराल यार. पण मग या सगळ्या सिनेमा जो सोमवार होता, या सोमवार तुला लक्षात आलं की आपल्या ऑफिस स्टाफमध्ये फक्त आपणच आणि आपला स्टाफ आहे. मग रिअलायझेशन पॉईंट काय होता? नाही त्यावेळी रिअलाइज नाही झालं मला. नाहीच झालं. नाही नाही एवढा फरक पडून हा ऍक्सेप्ट नाही ना करत. सी रिअलाइज कधी होणार, तुम्ही ऍक्सेप्ट करा. मी तेच म्हणतो की त्यावेळी जर मी ऍक्सेप्ट केलं असतं ना की ऐसा हुआ है, हां मेरे से गलती हो गया आपण है. चुकलोय. हो. काय होतं, दोन गोष्टी म्हणजे जे मला नेहमीच मराठी इंडस्ट्रीबद्दल वाटतं आणि माझ्या ह्या पर्टिक्युलर दिवसांबद्दल वाटतं. ॲक्सेप्ट केलं ना तर कदाचित आपण इम्प्रूव्हमेंटला काहीतरी चान्स असतो. स्कोप आहे. यु नो, जर तुम्ही ॲक्सेप्ट नाही केलं आणि जर तुम्ही इतरांना ब्लेम करत राहिलात, म्हणजे प्यारवालीच्या वेळी मी ऑडियन्सला ब्लेम करत होतो की अरे ऑडियन्सला कळतच नाही किंवा रादर सबको लगता है की मैं फेल हो जाऊं. किसको लग किसके पास टाइम आहे. आता फॉर एक्झाम्पल सौमित्र पोटे असेल, ओके, माझा मित्र आहे किंवा ॲक्वेंटन्स आहे वॉट एव्हर. सौमित्र पोटे मला एकदा भेटला दुनियादारीनंतर आणि मी म्हटलं काय सौमित्र बाद में करता है इंटरव्यू. सौमित्र ने क्या सोचा, भाई एक दिन तेरा टाइम आएगा फिर तू मेरे पास आएगा. यहाँ तक ठीक आहे. ह्याच्यानंतर सौमित्राला त्याचे टेन्शन्स आहेत. करेक्ट. सौमित्राला तर स्वतःची EMI भरायची आहेत, स्वतःची गाडी चालवायची आहे, स्वतःचा संसार बघायचा आहे. त्याला संजय जाधव कशाला लक्षात राहील. बरोबर. ही विल नॉट इवन वेट की संजय जाधव ऊपर जा रहा है की गिर रहा है, उसको क्या करना है. करेक्ट. बरोबर. तो संजय जाधवला विसरला. बरोबर. यू नो, तो मैं क्यों सौमित्र को ब्लेम करूं. सौमित्र ने सोचा ना, उसका एनर्जी लग गया और पिक्चर फ्लॉप हो गया. असं नाही होत रे. ऐसा तूने किया. हां, मी त्यावेळी ब्लेम करायचो की अच्छा लोकांना वाटतं ना इंडस्ट्री ऐसा ही आहे वगैरे. इंडस्ट्री अशी नाही आहे. इंडस्ट्री जेन्युअनली मी तुला सांगतो की इंडस्ट्री तुम्हाला सपोर्टच करते, ऑलवेज सपोर्ट करते. ओके, फक्त तुम्ही करेक्ट राहा. तुम्ही जर करेक्ट नाही राहिलात ना तर इंडस्ट्री सपोर्ट नाही करणार. म्हणजे ती विसरून जायला, अच्छा बाबा ठीक आहे, तेरे को जैसा जीना है तू जी ले, तुझ्या वाटेनं जा. हां तू तुझ्या वाट्याला जा. हां तुला सपोर्ट आम्ही करायचा प्रयत्न करू, पण आता तुला मरायचंच आहे तर आम्ही काय करू तर आम्ही काय करणार, विच इज करेक्ट. पण मग या सगळ्यानंतर जेव्हा तुला ते मान्य करायचं नव्हतं, मग आपल्याला धडपड असतं ना की चल मी और एक ट्राय करतो. वो ट्राय कोणता, तू ही रे. नाही नाही नाही, तुहिरे तर तू प्यारवाली लव्ह स्टोरीच्या आधीच तुहिरे ऑन झाला होता. ओके. ओके, पण तुहिरेमध्ये पण मी गडबड काय केली परत, कॉन्टेंट म्हणजे तुहिरे. सो दॅट वॉज तुहिरे, आपण असं म्हणू की ती माझी शेवटची फडफड होती. ओके, कारण तुहिरेचा सब्जेक्ट परत, जसं मी आता हे प्यारवालीचं रोमिओ ज्युलिएट म्हटलं ना, तुहिरेची गोष्ट काय होती की एक पॉझिटिव्ह बायको जिला कळतं की तिच्या नवऱ्याची अशी अपेक्षा होती की लग्न एक दिवस आयुष्यात मला माझ्या गर्लफ्रेंड बरोबर घालवायचं आहे, त्याच्यानंतर मी नाही जगलो तरी चालेल. बायकोचा थॉट प्रोसेस हा आहे की भाई एकदा ते तुझ्या डोक्यातनं काढून टाक. तुला गर्लफ्रेंड पाहिजे, देते, ती राहील आणि मग त्याच्यानंतर तू माझा आहेस. ही गोष्ट आहे ना सर, ही गोष्टच नाही मी मांडली ना. मी माझ्या हिरोईनचं इंट्रोडक्शन, हिचं प्रेझेंटेशन, ये तामझाम, इसी में रह गया मैं. मला असं वाटतं की ते जर मी अजून चांगल्या पद्धतीने, इमोशनल पद्धतीने जर मी मांडलं असतं तर कदाचित तुहिरे वुड हॅव बीन अ बिगर हिट. बिकॉज तू असा असू शकतोस काय, म्हणजे तोच संजय जाधव जो, अरे नाही कळत. सौमित्र मी सांगतो, सक्सेस का कोई माय बाप कोणी काय करणी केली होती का तुझ्यावर. सक्सेस का कोई मायबाप नाही सर. सक्सेस मला असं वाटतं सक्सेस सगळ्यांना झेलता येतं. ज्यांना झेलता येतं त्यांना हॅट्स ऑफ. मला आय कुडंट हँडल इट, यु नो, बट रादर आय एम हॅपी टुडे दॅट आय एम रिअलायझिंग ऑल दिस आणि स्टील आय एम वर्किंग. पण मग या सगळ्या फेजमध्ये जे तुझे मित्र आहेत, जे आम्हाला दिसतात, स्वप्नील, सई, अंकुश, सगळेच मित्र आहेत तुझे आणि तुम्ही कायम एकत्र असता, जे आजही आहेत, जे आजही आहे, जे अतिशय घट्ट आहेत आणि गॉड ब्लेस, हे असंच राहावं, चांगलं आहे. मग ही मंडळी येऊन तुला सांगत नव्हती का की हे नाही करत आहेस तू चांगला. कारण स्वप्नील तर स्टारच आहे, सई तर स्टारच आहेत, सगळ्यांनाच कॉन्टेंट कळतो. तुम्ही एकत्र येऊन तेव्हा गप्पा मारत नव्हता, चर्चा करत तुम्हाला सांगू, मला काय वाटतं ना, पिक्चर बनवताना ना, पिक्चर बनवताना जर कळलं ना की पिक्चर चांगला बनतो की वाईट बनतोय, तर कधीच वाईट पिक्चर बनणार नाही कोणाचकडून. नाही, पण पेपरवर कळतं ना.
नाही नाही, पेपरवर जे कळतं ना त्यावेळी ना बऱ्याच वेळा ॲक्टर्स तर काय असतं, ॲक्टर्स तर ना हँडिकॅप्ट असतात. बिकॉज त्यांच्यासाठी त्यांचं कॅरेक्टर कसं झालं आहे, त्याचा आर्क काय आहे, त्याची डेव्हलपमेंट काय आहे, ह्याच्यामध्ये त्यांचा वेळ जातो. आणि ते जर नसेल तर कदाचित ते त्याच्यासाठी भांडू शकतील की यार मला असं वाटतं की हे कॅरेक्टर असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. फायनली मांडणारा मी आहे ना, तर ते कोणाची तरी काठी पकडून चालतात. ते ॲक्टर्स आर ऑलवेज डिपेंडेंट ऑन द डिरेक्टर. हे मी तुला काय विचारतोय, जेव्हा तू एखादा सिनेमा करतोस, आणि मला ते पण ॲक्टर माझेही चांगले मित्रच आहेत, मला व्यक्तिशः कोणाला बोलायचं नाही, पण जेव्हा संजय जाधव एखादा सिनेमा करतो, फॉर एक्झाम्पल प्यारवाली लव्ह स्टोरी, फॉर एक्झाम्पल, तो पिक्चर झाल्यावर असं वाटतं की अरे संजय जाधवने असं कसं काय केलं, इथपर्यंत ठीक आहे. मग विषय तो अरे त्यातल्या कलाकारांना नाही का कळलं, नाही पण नाही सिनेमा कळलं. गेला. म्हणजे आणि दुसरा प्रश्न येतो, तू जे सांगतोस मला की प्रत्येकाला आपलं कॅरेक्टर करायचं असतं, हे झालं प्रोफेशनलिझम, पण ते दोस्त आहेत ना तुझे. नाही, दोस्त मुद्दा नाही, ते दोस्त मग आजही तुम्ही आहेत. जेव्हा पण काय चर्चा होतं, करता मी तेच सिनेमाच्या, म्हणतो की ज्यावेळी सिनेमा बनतो ना त्यावेळी प्रत्येक जण ना एकमेकांवर डिपेंडेंट असतो आणि एक डिरेक्टर असतो जो अँकर असतो. ओके, प्रत्येक जण त्या डिरेक्टरवर डिपेंड करून जातो. यु नो, त्यांना असं वाटतं की हा ये नैया पार करेगा, ये नैया पार करेगा. म्हणजे आजही जर तुही रे मी नेहमी अदरवाईज म्हणतो की तुही रे थिएटरमध्ये नाही चालला, पण नंतर तर अजूनही मला मेसेजेस येतात आणि असं बऱ्याच वेळा कळतं की अरे मोबाईलवर तो बायका व्हिडिओ तो बघतातच आणि त्याचे रील्स बनतात आणि गुलाबाची कली सुपरहिट आहे आणि यु नो स्टफ लाईक दॅट. सो आजही कोणाला हे वाटत नाही की हे चुकलं म्हणून सिनेमा चुकला. यु नो, मी ॲज अ डिरेक्टर, ॲज अ फिल्म मेकर, मला असं वाटतं की एक्झॅक्टली काय चुकलं माझं. काय असं होऊ शकतं ना की अरे एडिट पॅटर्न चुकला, अरे टेकिंग पॅटर्न चुकला, किंवा हे नको, जसं मी रिंगाचं म्हटलं तुला, यु नो, तसं मला तुहिरेचं असं वाटतं की हे जर मी करू शकलो असतो ना तर मला असं वाटतं की कुड हॅव बीन डिफरंट. मी ती गोष्ट तशी नाही सांगितली तर प्रत्येक जण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो टू सर्टन एक्सटेंट, बाकी ना एव्हरीवन बिलीव्स की डिरेक्टर जो आहे वो कर लेगा. तर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी. मगाशी बोलतो ती शेवटची फडफड होती जी तुझी, हो, ही थांबली जी आहे की आता थांबली, त्यानंतरचं काय होती प्रोसेस काय? नाही पण त्यानंतर काय झालं ना, त्यानंतर दोन गोष्टी असतात. एक तर असतं की आपण ना एक काहीतरी बंगला बांधायला कुठून तरी माती आणतो. ओके, माती आणताना आपण एक खड्डा करतो, देन वी रिअलाइज की अरे हा खड्डा बुजवला पाहिजे. मग आपण दुसरीकडे खड्डा खणतो, इकडे माती, आणि तो मोठा खड्डा खणतो. यु नो, कारण तोपर्यंत मी माझा साम्राज्य, ते जे माझं काय होतं, जो काय छोटा मोठा एम्पायर था मेरा, वो मैंने इतना बडा करके रखा था. म्हणजे त्यावेळी आम्ही ड्रीमर्स PR पण हँडल करत होतो. त्यावेळी मी वी यूज टू हँडल मेनी थिंग्स. यु नो, माझ्याकडे जवळजवळ नाही म्हटलं ना तरी 20 जणांचा स्टाफ होता, मोठं ऑफिस होतं. आय वॉज मूविंग इन अ मर्सिडीज, यु नो. तर मर्सिडीज मग शोफर ड्रिवन कार, ऐसा भी नाही भाई. सो तुझा पसारा एवढा वाढलेला होता ना की मी जे म्हटलं ना की तुही रे ॲज अ मेकर माझी शेवटची धडपड होती. त्याच्यानंतर मला खड्डे बुजवणं चालू झालं ना. म्हणजे गुरु ही फिल्म ॲक्च्युली मी डिरेक्ट करणारच नव्हतो ना. गुरु तुहिरेच्या वेळीच, रादर तुहिरेचं शूटिंग चालू व्हायच्या आधी गुरुचा मुहूर्त झाला होता जेंटलमन नावाने. ओके, कारण ते बॅकपायपरचं कॉन्ट्रॅक्ट होतं. अच्छा, ओके. सो गुरु वॉज नॉट अ सिनेमा, गुरु वॉज अ प्रोजेक्ट. अच्छा, ओके. ओके. आणि चंदू कंशे डिरेक्ट करणार होता आणि मी तुहिरे करणार होतो. तर काजी व तुळा तुळा तुझ्यासाठी हे जे गाणं आहे हे गुरुसाठी मुहूर्त केलेलं गाणं आहे. हो का? हां, तुळा तुळा हे मुहूर्तासाठी, हे गुरुचा मुहूर्त केला होता आम्ही ह्या गाण्याने. ओके. पण ते झालं असं की मग त्याच्यानंतर ते प्रोजेक्ट होईच ना, अँड खूप काही गोष्टी घडल्या मध्यंतरी. मला सचिनजींचा एकदा फोन आला की तू मूर्ख आहेस का, तुला करायला पाहिजे हे, कारण तू कॉन्ट्रॅक्ट साईन केलंस बॅकपायपर बरोबर. अँड आय रिअलाइज्ड, हे कधीची गोष्ट आहे की ऑक्टोबरमध्ये मला सचिनजींचा फोन आला आणि माझं कॉन्ट्रॅक्ट संपत होतं जानेवारी एंड. ओके. त्याच्या आधी मला ते प्रोजेक्ट देणं गरजेचं होतं. नंतर बांबू लागला असता. हां, आणि मोठा लागला असता म्हणजे. तर
चंदू डिरेक्ट करणार होता त्यावेळी, पण ते त्यावेळी झालं नाही. मग त्याच्यानंतर चंदू बिझी होता कोणत्या तरी सिरियलमध्ये. सो देन आय सेड की भाई तो करना पडेगा अभी. ट्रस्ट मी, आम्ही ऑक्टोबरमध्ये ठरवलं हे करायचं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर आय थिंक 19 का 20 नोव्हेंबरला आम्ही शूटिंग सुरू केलं आणि 23 जानेवारीला मी फिल्म रिलीज केली विथ सो मच ऑफ ॲक्शन, गाणी. म्हणजे सेटवर एडिट करायचो, घरी जाऊन एडिट करायची अप्पू, हे सगळं केलं आम्ही. ओके, म्हणजे आता गुरु फसला इज अनदर थिंग. ओके, पण जेव्हा आता मला कोणी सांगतं ना की अरे यार 2 महिने में कैसे होएगा यार, तर मी काय बोलत नाही कोणाला कारण माझा सिलेबस झाला आहे. पण हे केलं म्हणजे यु नो, आणि विथ लॉट ऑफ ॲक्शन ना, म्हणजे लॉट ऑफ VFX अँड लॉट ऑफ ॲक्शन यार. ते फसलं इज अनदर थिंग यु नो. त्याच्यासाठी कन्व्हिक्शन पाहिजे तुम्हाला, बिकॉज इट वॉज, मला तुझं समीक्षण आठवत आहे, यू आर द ओनली पर्सन हू रोट गुरु दक्षिणा असं टायटल होतं तुझं. मला ते खूप आवडलं होतं. तर म्हणजे बाकी फार कोणाला आवडला नाही तो सिनेमा आणि तो चुकला सिनेमा. पण त्याच्यात कन्व्हिक्शन पाहिजे होतं. म्हणजे जसं अगेन मी तुहिरेबद्दल बोलतोय, तसंच गुरुमध्ये एक कन्व्हिक्शन पाहिजे होतं ना स्वतःचं. तर ते कन्व्हिक्शनपेक्षा तो प्रोजेक्ट होता. पण हा सगळा केवढा मोठा सेटबॅक आहे. म्हणजे 2013 दुनियादारी कट टू आपण आलो 2016-17 पर्यंत. हो, ही खूप मोठे काळ आहे ना. यात 4-5 वर्ष खूप जास्त काळ आहे एका सिनेमेकरसाठी. हो, म्हणजे उठतो तो आयुष्यात इतका, म्हणजे तो विस्मरणात जातो इतका त्याचं आहे. या सगळ्यामध्ये मग आपण नवीन काय करावं, किंवा मग पुन्हा DOP म्हणून आपली कारकीर्द चालू ठेवावी? नाही अरे DOP डायरेक्शन बंद करून टाकावं? DOP तर मी तुला सांगू का की मला खूप आवडतं सिनेमॅटोग्राफी करायला, पण लोक मला बोलवतच नाहीत. आता नाही, अब तू बडा बन गया ना. अरे ऐसा कुछ नाही आहे मेरे भाई, असं काहीच नाही आहे. पण म्हणजे मी तुला सांगू का, आता तू दिग्दर्शक झालास ना मोठा. मोठा झालो की नाही माहिती नाही, दिग्दर्शक झालो, दॅट इज वन थिंग. पण सिनेमॅटोग्राफी करायला मला दुनियादारीनंतर लोकांनी बोलवणंच बंद केलं. म्हणजे जो मी यु नो लिव्हिंग आउट ऑफ सुटकेस होतो आणि वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करत होतो आणि आपला एक यु नो एक जलवा था आपला, ते सगळं बंद झालं रे. म्हणजे मी एक पॉईंट असा होता माझा की मी खरं सांगतो, पुण्याला जर मी शूटिंग करत असेल तर माझं हे हॉटेल ही रूम, आय जस्ट नीड टू कॉल देम की माझं शूटिंग चालू होतं. सो प्रोडक्शन यूज टू यु नो, मी भोरला शूटिंग करत असेल तर हे हॉटेल ही रूम, कोल्हापूरला शूटिंग करत असेल तर हे हॉटेल ही रूम, महाराष्ट्रात कुठेही यु नो हे ठरलं होतं माझं. इतकं शूटिंग करायचो मी. आणि हे दॅट इज वन थिंग. पण मी ॲज अ सिनेमॅटोग्राफर मी कधीच, म्हणजे तू माझ्या कोणत्याही डिरेक्टरला विचार ज्यांच्याबरोबर आधी मी काम केलं की आत्ताही काम केलं आहे, मी कधीच त्यांच्या कामात ढवळाढवळ करत नाही. म्हणजे मला ही आय थिंक देवाने दिलं आहे मला की माझ्या आईवडिलांची पुण्य आहे मला माहिती नाही. बट वेन आय वर्क ॲज अ सिनेमॅटोग्राफर, माझं डिरेक्शनचं शटरांना बंद होऊन जातं, एकदम बंद. म्हणजे मला बऱ्याच वेळा डिरेक्टर्स ज्यावेळी सांगतात ना की फॉर एक्झाम्पल ते टेक्निकली मला एक्सप्लेन करायला जातात किंवा ते सांगतात की हा शॉट लागणार नाही, तर मला एक फटकन माझा बायगोचा फ्लॅश जातो की मी 680 कट्स केलेला आहे रे. तसं मी केलं रे, पण जाऊ दे, तू म्हणत असशील तर करतो यु नो. अँड आय नेव्हर ट्रीट देम की तुम्हाला काय कळतंय का वगैरे. आय ऑलवेज ट्रीट देम, आय ऑलवेज कॉल देम ॲज अ सर यु नो. मला कळत नाही, पण म्हणजे मी हे मध्यंतरी मी खूप प्रयत्न केला लोकांना भेटण्याचा आणि लोकांशी बोलण्याचा. पण लास्ट 2-3 मंथ्स आय रिअलाइज्ड, म्हणजे 2 किस्से असे झाले की एक फिल्म होती जी मला करायचीच होती की अरे यार ही फिल्म आहे जी मी जोगवानंतर ही फिल्म, दिस इज द फिल्म. ओके, सो आय वॉज रेडी. मी म्हटलं की मला पैसे नका देऊ, पण मला ही फिल्म करू द्या. आय वॉज बेगिंग. म्हणजे मी कधी नव्हे तो असा, मी 3 वेळा मीटिंगला गेलो त्यांच्याकडे की प्लीज मला ही फिल्म करू द्या. बट दे सेड नो. आणि त्यांनी कोणत्या तरी एक वेगळ्याच सिनेमॅटोग्राफरला घेतला. अँड नोचं काही रिझन नव्हतं. ओके, दॅट वॉज वन इन्सिडेन्स. आणि त्याच्यानंतर अजून एक इन्सिडेंट झाला वेन समवन आस्क्ड मी की तुम्ही करणार का आमची फिल्म. अरे म्हटलं हो मी करणार ॲज अ सिनेमॅटोग्राफर.
अँड देन ही सेड की सर त्याच्यासाठी ना तुमचं नाव आम्ही सांगितलं, पण ते म्हणाले की अजून एखादा ऑप्शन बघा ना. अँड आय रियलाइज की भाई इसके बाद संजय यादव सस्ते में काम नहीं करेगा. मैं इतना नहीं गिर सकता बिकॉज आई नो माई कैपेसिटीज एंड आई नो माई कैपेबिलिटी. संजय जाधव के लिए ऑप्शन नहीं हो सकता. ट्रू. ओके. म्हणजे भले तुम्ही संतोष शिवन सरांना आणा किंवा विनोद प्रधान सरांना आणा, येस दे आर ग्रेट कॅमेरामॅन, बट आय एम नॉट अ बॅड कॅमेरामॅन. ओके. माझ्यासाठी ऑप्शन नका शोधू. जर प्रोड्युसरला असं वाटत असेल किंवा डिरेक्टरला हे मला सांगावं असं वाटत असेल, इफ यू हॅव दॅट ऑडॅसिटी देन आय डोंट डिझर्व दॅट. ओके. दॅट इज फॉर शुअर. बिकॉज माई बॉडी ऑफ वर्क इज सच की मेरे लिए ऑप्शन नहीं हो सकता है, मेरे लिए मैं ही हूँ. म्हणजे इतका माझं सिनेमॅटोग्राफीवर माझा कॉन्फिडन्स आहे. सो दॅट डे आई डिसाइडेड की भाई तुमको चाहिए तो संजय यादव जैसा पहले था वैसे ही आएगा. नहीं करना है दॅट इज युअर लक यार. म्हणजे मी जर सिनेमा करेन तर मी तुमच्यासाठी सगळं करतो आणि मी सिनेमा बनवून देतो. टाइम अँड अगेन आय हॅव प्रूव्ड इट. ऑफकोर्स. ओके. वेन एव्हर आय एम मेकिंग अ प्रोजेक्ट, वेन आय से की आय हॅव डन 60 फिल्म्स, सो असा कोणताच मी बघितलं नाही टेक्निशियन जो हक्काने सांगतो की माझ्या 300 फिल्म झाल्यात. वेन आय से 60 फिल्म्स, मी राईट फ्रॉम प्री प्रोडक्शन टू द रिलीज टू द फायनल प्रिंट मी त्या फिल्म बरोबर असतो ॲज अ सिनेमॅटोग्राफर. तर जर याची व्हॅल्यू नसेल, सो आय नो माय व्हॅल्यू अँड आय नो माय वर्थ, सो आय स्टॉप दॅट. यू नो. उसके बाद मैंने ये डिसाईड किया. इन अ वे बरं झालं की असं काहीतरी झालं. यू नो. तोपर्यंत मी असं वाटत होतं की अरे लोकांना वाटतं की मी सिनेमॅटोग्राफी करणार नाही किंवा मी डिरेक्टर झालो म्हणून. पण वेन दीज टू इन्सिडेन्सेस हॅपन अँड विदिन द स्पॅन ऑफ 15 days, सो आय सेड चक इट यार, ये नाही करणार. या सगळ्या सिनारिओमध्ये जेव्हा अशी परिस्थिती येते तर आपण पुन्हा चांगली माणसं शोधायला लागतो आजूबाजूला, की माझ्या आजूबाजूला चांगली माणसं असू जे मला सांगतील, सपोर्ट करतील, हेल्प करतील. शेवटी आपण एकटे होत जातो ना, जेव्हा जसे वर जातो तसं आपण एकटेच असतो. तू खूपच एकटा पडला असेल असं मला दिसतंय, कारण खूपच वर गेला होतास आणि जो सेटबॅक बसला तो खूप मोठा होता. बरं, फक्त दिग्दर्शनामध्ये नाही तर सिनेमॅटोग्राफीमध्ये सुद्धा. अशा वेळेला जी माणसं एकत्र पुन्हा करायला पाहिजे, जेन्युइनली चांगली माणसं, म्हणजे तुला वाटतात ती की ही माणसं मला खरं बाहेर काढतील याच्यातून, ही जमवलीस का तू आणि जमली का? मी तुला खरं सांगू म्हणजे तुला फिल्मी वाटेल. एकटा होतो ना मी, म्हणजे मी टॉपला ज्यावेळी होतो त्यावेळी आय नेवर फेल्ट लोनली. वेन आय वॉज गोईंग डाऊन आय यूज टू फील लोनली. पण परत मी तुला सांगतो की माझ्या आईवडिलांची पुण्याई आहे की क्या है मेरे को पता नाही, पण माझ्या आयुष्यात ना खरंच ती माणसं अजूनही आहेत. ओके. जी तेव्हाही होती आणि आताही आहेत. म्हणजे त्याच्यानंतर कदाचित ॲड ऑन झाले. यु नो. म्हणजे आजही सई तामणकर मला हक्काने फोन करते. ओके. कि तेरा सब ठीक है, तू ओके है, अपन कॉफ़ी पीने के लिए मिले. आजही म्हणजे तेजस्विनी पंडित, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव ही माणसं जी आहेत ही क्या मैं गॉड सेंड बोलूँ इनको कि क्या बोलूँ पता नहीं. वेन एवर आय फील लोनली, आय फील डाऊन. असं कोण होतं रे, म्हणजे आता हे सगळे एवढे बिझी आहेत, असा कधी होता आहे क्या की सहज असे घरी येतात आणि म्हणतात चल ना जरा बाहेर जाऊया, मला इकडे जायचं होतं. दे टेक मी आउट. दे हॅव डन दॅट फॉर पास्ट मेनी इयर्स. ओके. म्हणजे सोनाली खरे, शी इज यु नो आय ट्रीट हर लाईक अ डॉटर. यु नो. ती तर अशीच रँडमली मला भेटते. मला कळत नाही का की ते मला का भेटतात ते. म्हणजे अमित राज फॉर दॅट मॅटर की सौमित्र, मी तुला सांगू माझ्याकडे मर्सिडीज होती आणि त्याच्यानंतर लॉकडाऊननंतर आय हॅड टू सेल एव्हरीथिंग. मी रिक्षाने फिरायचो. ओके. अमित राजने मला कधीही रिक्षाने जाऊ दिलं नाही. ओके. अमय खोपकर किंवा त्याचा पार्टनर निनाद बतीन, ही जी माणसं आहेत ना, ही अच्छा दादा थोडासा डाऊन कर लग रहा है, आप लंडन की फिल्म करोगे म्हणून मला लंडनला घेऊन गेलेत. कोण करताय असे? म्हणजे आपले घरचे तर आहेतच, आपली फॅमिली तर आहेतच, आपले निकटवर्ती तर आहेतच. मी तुला सांगू या इंडस्ट्रीमधला प्रत्येक माणूस म्हणजे जे माझ्या वाढदिवसाला जे जमतात ना सगळे, आणि तो जो एक सो
तामझाम आयकॉनिक वाला द संजय जाधव. सेल्फी असतो. यातला प्रत्येक माणूस ट्रस्ट मी, म्हणजे एक तुला सिम्पल किस्सा सांगतो की तर नितीन देसाई सरांचं सुसाईड झालं. ओके, आउट ऑफ कन्सर्न मला क्षितिज पटवर्धनने फोन केला होता. आउट ऑफ कन्सर्न. बरं, मला कळतं ना तू कशासाठी फोन केलास मला. आउट ऑफ कन्सर्न फोन केलाय. बट ही वॉज प्रिटेंडिंग, नाही दादा आज ना इकडे जायचं होतं आणि मला असं वाटलं की वडापाव खाऊया, तर भेटूया जरा. अँड ही मेट मी. म्हणजे मी ही नावं आता उदाहरणादाखल मी तुला ह्या इंटरव्ह्यूला बसले म्हणून आठवतात म्हणून मी नावं घेतो. पण असे सगळे लोक आहेत रे इंडस्ट्रीमध्ये. मी तुला खरं सांगतो की इंडस्ट्रीमधल्या लोकांनी कधीच माझं वाईट नाही केलं. ट्रस्ट मी. माझं जर वाईट काही झालं असेल ना तर ते माझ्या थॉट प्रोसेसमुळे झालं. आणि हाऊ यू थिंक नो, हाऊ यू वॉट डिसिजन्स यू मेक, इट डिपेंड्स ऑन दॅट. सी, मला गंमत काय वाटते की क्या होता ना कि आप ऊपर जा रहे हो, अच्छा हम तेरे साथ हैं. आप नीचे जा रहे हो, भाई हम तेरे साथ हैं. यु नो. सो ही सगळी मंडळी जी आहेत ना, मला रादर आहेतच. मी म्हणजे कदाचित असं झालं असतं ना, म्हणजे एक टाईम होता सौमित्र ज्यावेळी मी प्रत्येक माणसाला शिव्या घालायचो. सकाळी उठलो की बिकॉज आय वॉज इन अ नेगेटिव्ह झोन. त्या लोकांनी कधीच माझी संगत सोडली नाही. त्या लोकांनी, मी कसाही असलो, मी चांगला असेन वाईट असेन, बट दे स्टेड टुगेदर. दे स्टेड विथ मी. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुझ्याकडे असं काय आहे की लोक का चिकटून नाही, मला असं वाटतं माझ्या आई बाबाची पुण्य आहे, बाकी काय नाही. बाकी माझ्यामध्ये काय असणार मला बाकी माझ्यामध्ये असं काही नाही. पण यार, आय फील लकी अँड आय फील ब्लेस्ड की काही गरज नाही या लोकांना. बिकॉज म्हणजे मी सिम्पल तुला सांगू, मध्यंतरी सिद्धार्थ जाधव तो जे प्रोजेक्ट करायचा ना, फर्स्ट थिंग ही यूज्ड टू आस्क, DOP कोण आहे, तुम्ही संजय दादाला विचारा. अरे काय गरज आहे भाई, सिद्धा तू तेरा पिक्चर कर ना. लेकिन ही यूज टू डू दॅट. किंवा तेजू. सो तेजूने तर मला इतक्या इन्सिडेन्सेसमधनं बाहेर काढलंय ना, म्हणजे मी सांगू शकत नाही तुला. और उसको बोलने की भी जरूरत नहीं. मतलब वो हाँ, म्हणजे किस मिट्टी के बने लोग हे पता नहीं. लेकिन क्षितिज पटवर्धननं तुला जेव्हा फोन केला होता एंडिंगचं झाल्यानंतर, एंडिंगची जी परिस्थिती होती, द स्टेट ऑफ माइंड असेल तेव्हा तुझा झाला होता? अरे भाई, 2दा. काय बोल. हो, येस 2दा झाला होता. आणि मी तुला सांगू, म्हणजे मी आता नितीन सरांना पण मी भेटलो होतो वेन आय वॉज शूटिंग रावरंबा आणि वन मोर फिल्म. सो आय वॉज शूटिंग इन ND स्टुडिओ. म्हणजे त्यावेळी तर असं झालं होतं की ND स्टुडिओमध्ये मी शूट करत होतो आणि आम्ही बाहेर राहत होतो. आम्ही 12 दिवस NDमध्ये शूट करत होतो. आम्ही बाहेर राहत होतो. तर नितीन सरांनी एक दिवस आले सेटवर, पहिल्याच का दुसऱ्या दिवशी आले सेटवर. संजय, तुझ्या हॉटेलची रूम नंबर सांग. म्हटलं का, काय झालं. नाही, मी माणूस पाठवतो, ते सगळं सामान तो घेऊन येईल, तू इकडे राहायचा. तर मला एवढं ऑकवर्ड झालं ना की भाई, पुरा युनिट उधर रुका है, मैं अकेला कहाँ रहूँगा इधर. तर मी राहिलो नाही. हे त्यांनी 3-4 दिवस केलं. मग त्यांनी ही रिअलाईज की अच्छा याला यायचं नाही वगैरे. पण त्या 3-4 दिवसांमध्ये मी ज्यावेळी नितीन सरांना बघितलं ना, एनीवन कुड मेक आउट की ही इज गोईंग थ्रू लॉट ऑफ स्ट्रेस. पण तो स्ट्रेसचा जो नंबर होता ना, फिगर होती ना, ती अमाऊंट आपण रिप्लेस करू शकत नाही. हे प्रत्येक जणाला कळत होतं ना. म्हणजे जसं मला कळतंय तसंच प्रत्येकाला कळत होतं. मग जर त्याला हेल्प करायची असेल की कशी करणार, तरी तो करू शकत नव्हता, बिकॉज दॅट नंबर वॉज ह्यूज. ओके, विथ मी व्हॉट हॅपन्ड, माय नंबर वॉज नॉट ह्यूज. करेक्ट. ओके. सो या एव्हरीवन वॉज देअर. आणि एव्हरीवन, जसं मला वाटत होतं की नितीन सरांना मला हेल्प केली पाहिजे, तसंच माझ्याकडे बघून लोकांना वाटतच होतं की याला हेल्प केली पाहिजे. आणि तसं लोक करतीलही कदाचित. पण इतना टाइम है किसके पास यार, ये इतना कैसे करेंगे. मतलब अगर मैंने भी तो बोलना चाहिए ना
की भाई ऐक ना सौमित्र, माझा हा प्रॉब्लेम आहे आणि मला ह्याच्यातनं बाहेर काढ यार. मी माझ्या झोनमध्येच असतो ना, आणि त्यावेळी नाही रे शेअर करावं असं वाटत काही. आता ज्यावेळी मी ह्याच्यातनं मैं थर्ड पर्सन करके दिखता हूं ना, त्यावेळी मला असं वाटतं की अरे मी जर त्यावेळी सांगितलं असतं तर कदाचित अजून 4 लोकांनी मला हेल्प केली असती. पण त्यावेळी मी मी तुला सांगू, लॉकडाऊन नंतर तर मी सगळ्या फंक्शन्सला पण जाणं बंद केलं. मी अजूनही जात नाही. मी अगदीच फार क्वचित असा की कुठंतरी हां, म्हणजे जायलाच पाहिजे बाबा तर मी जातो, नाही तर मी अवॉइडच करतो. कारण त्यावेळी तर ना, आपण त्यावेळी ज्या झोनमधनं चाललेलं असतो त्यावेळी इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फेस पीपल. लोकांच्या डोळ्यात काहीच नसतं, आपल्याला तसं दिसत असतं की हे माझ्याकडे तसे बघतात. लोकांना काय पडली आहे, अभी वो बस बन ठन के आया, सज धज के आया या आई है, उसको क्या पड़ी है, संजय जाधव को क्या स्ट्रेस है. यू नो, पण या सगळ्यामध्ये सुसायडल थॉट्स तुझ्या मनात ये सुसायडल थॉट्स ट्राईड? आय डिडंट ट्राय. मला दोनदा असं झालं यु नो की लेट्स फिनिश इट यार, आय कांट डू दिस. हो हो, लेट्स फिनिश इट. पण अगेन माय फॅमिली वॉज हे देअर. तू कोणाला बोलून दाखवलंस का त्यांना त्याच्यानंतर कळलं? बोलून दाखवलं. नाही नाही, बोलून दाखवलं म्हणजे नंतर बोलून दाखवलं. सी अगेन परत, आय एम अ व्हेरी एज्युकेटेड पर्सन. मी केमिकल इंजिनियर आहे बाय एज्युकेशन. पण ज्यावेळी तुम्ही डाऊन होता त्यावेळी डाऊन होता आणि खरंच असं वाटतं की सगळं संपलं यार, इसके आगे हम नहीं जा सकते, मी नाही फाईट करू शकत आहे. ओके, आणि त्यावेळी खतम कर दे क्या हे सब, सगळं संपवून टाकूया का. पण नंतर असा एक ती फेज असते. ती फेज असते, ती काही क्षणाची फेज असते. रात्र माझी 1-2 दिवसाची होती. जेव्हा जेव्हा हा थॉट आला, दोनदा थॉट आला हा, की मला असं वाटलं की सगळं विश्व संपलंय आता, आय शुड गो. हे मला जेन्युअनली झालं होतं. बट नाही झालं माझ्याने, माझ्या डेअरिंग नाही झाली. मी आय कुडंट डू इट, आय कुडंट परफॉर्म द ॲक्ट. अँड बाय गॉड्स ग्रेस, काम बाकी आहे अभी. हां, बहुत काम बाकी आहे. ते त्याच्यातनं नंतर बाहेर पडलो ना. पण ती पर्टिक्युलर जी सिच्युएशन असते ना, सी वाय आय एम शेअरिंग दिस अगेन, Yeah. की जो ह्या फेजमधनं जात असेल ना, तर भाई प्लीज थोडा रुक जा और शेअर कर, किसके साथ तो शेअर कर. यु नो, म्हणजे मी हे सांगू शकतोय कारण मी ह्याच्यातनं गेलो आहे. आणि मी हे इतक्या ओपन प्लॅटफॉर्मवर बोलण्याचं रिझन, मी काय समाजसेवा करत नाही. पण मला असं वाटतं की जर या फेजमधनं कुणी जात असेल तर एकदा माझी आठवण काढा. इतना बडा आहे, सही बात आहे. की होतं यार, असं वाटतं की विश्व संपलं सगळं आणि नाही, मी नाही फाईट करू शकत आता. बरं, या सगळ्यामध्ये दुनियादारी 2ची घोषणा झाली आणि पुन्हा लोकांना असं वाटलं की, म्हणजे वाटतंय की दुनियादारी 2 पुन्हा येणार, पुन्हा ती टीम येणार पुन्हा. दुनियादारी 2ची आत्ता अवस्था काय आहे? नाही, मी ठरवलं की मी दुनियादारी नाही करणार आता. नाही करणार? नाही करणार. म्हणजे मी माझ्याकडे स्क्रिप्ट आहे ती, बरं. यु नो. पण काय प्रॉब्लेम काय माहिती आहे का, इथं मी तो येरे रे पैसा केला ना सिक्वल, हो तो चालला नाही. हो. त्याचे वेगळी कारणं आपण नंतर बोलू त्याच्यावर. पण दुनियादारी एक तर कसं आहे, दुनियादारीने मला सगळं दिलं आहे. होय. ओके, आय हॅव आय एम ग्रेटफुल अँड एव्हरीथिंग, बिकॉज वॉट एव्हर आय एम हिअर इज बिकॉज ऑफ दुनियादारी. तर मी हे आधीपासून म्हणत होतो की मला त्या दुनियादारीचा बिझनेस नाही करायचा. आणि आता सिच्युएशन अशी झाली ना की तुम्ही काहीही करा. म्हणजे मी दुनियादारीपेक्षा सुंदर चित्रपट बनवला ना, दुनियादारी 2, तरी पण कंपॅरिझन, अरे नाही रे, ते पहिल्याची मजा नाही. सर, सोशल मीडियावर बोलणं खूप सोपं आहे. हो. यु नो, त्याच्या मागचे एफर्ट्स लोकांना कळत नाहीत. हो. ते मला झेपणार नाही. आणि ते दुनियादारी हे प्रोजेक्ट इतक्या वेळा ऑन होऊन ऑफ झालं आहे, पुन्हा दुनियादारी. तर मला असं वाटतं की सुहास शिरोळकर पण वरून सांगतायत की नको करू, तर वी शुड रिस्पेक्ट दॅट. तो सिग्नल घेतला पाहिजे. कारण मला वाटतं दुनियादारी 2ची घोषणा 24मध्ये झाली होती. अरे 23मध्ये पण झाली. ज्या दिवशी तुला सांगू लॉकडाऊन अनाऊन्स झाला ना, त्या दिवशी माझं दुनियादारीचं वर्कशॉप सुरू होणार होतं. कळलं? दुनियादारी 2चं पुन्हा दुनियादारीचं वर्कशॉप सुरू होणार होतं आणि एका महिन्यानंतर आम्ही शूट फ्लोअरवर जाणार होतो. इथपर्यंत सगळी तयारी झाली होती. ज्या दिवशी लॉकडाऊन अनाऊन्स झाला
त्या दिवसापासून जे थांबलंय आणि ते प्रत्येक वेळी थांबत जाते आणि दुसरं कसं आहे ना की म्हणजे मी सिनेमॅटोग्राफीबद्दल आता ह्या निकषाला आलो की भाई मैं इतना सस्ता नहीं हूँ यू नो. दूसरा मेरे को असं लगतं की whoever इज मेकिंग दुनियादारी म्हणजे आता अमय खोपकरकडे त्याचे राईट्स आहेत यु नो आणि आय रिस्पेक्ट हिम फॉर दॅट बिकॉज अमय खोपकर आणि निनाद बतीन ही दोन माणसं अशी आहेत जेव्हा दुनियादारीला कोणी टच करत नव्हतं किंवा संजय जाधवला कोणी टच करत नव्हतं त्यावेळी त्यांनी सपोर्ट केला बरोबर यु नो. सो आय ऑलवेज फील की अमय हे करेन भाई तो दिस इज फॉर यू ओके. पण मी अमयला पण सांगितलं की अमय हे नको करूया आपण दुसरं काहीतरी करू ओके. सो दॅट इज वन थिंग अँड सेकंडली मला प्रॉब्लेम काय ना आधीपासून प्रॉब्लेम आहे मला कि दुनियादारी इज माय बेबी यू नो. वॉट एवर इज डन अच्छा बुरा जो कुछ भी है वो मैंने क्रिएट किया था यू नो. आता माझ्यावर किंवा माझ्या स्क्रिप्टवर लोकांचा विश्वासच नाही. एव्हरीवन इज आस्किंग कास्टिंग तेच आहे ना असं नका करू यार. म्हणजे मी काय त्या कास्टला न घेता काम करणारच नाही. पण डोंट यू वॉन्ट टू रिस्पेक्ट माय युअर थॉट प्रोसेस और माय क्रेडिबिलिटी क्रेडिबिलिटी अँड इफ यू डोंट वॉन्ट टू रिस्पेक्ट देन आय डोंट वॉन्ट टू वर्क. जसं मी सिनेमॅटोग्राफीबद्दल आता बोललो ना तसंच मी ह्या निकषाला आलो आहे. यू वॉन्ट टू रिस्पेक्ट माय क्रेडिबिलिटी देन रिस्पेक्ट माय क्रेडिबिलिटी रिस्पेक्ट माय पोटेन्शियल बिकॉज जे काही त्यावेळी क्रिएट झालं होतं ना त्यावेळी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट ही कास्ट नव्हती. हे मी केलं होतं ना. करेक्ट तू ठरवलंस. तर आताही माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी ह्या कास्टशिवाय काम करणार नाही दॅट इज गिवन. मला ह्या कास्ट हे चांगले मित्रच आहेत माझे ओके. पण तुम्ही म्हणजे कास्ट ही आहे ना अच्छा मग डिरेक्टर सौमित्र पोटे पण चालेल असं जर करणार असाल तर भाई मला नाही करायची दुनियादारी तुम्ही करा दुनियादारी. भरपूर झाली दुनियादारी. शेवटचे 2 प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. या सगळ्यामध्ये हा सगळा अतिशय कडवट अनुभव आल्यानंतर तू खूप बदलला पण असशील आता. हो. आता तू जमिनीवर पाय आणि जमिनीच्या खाली पण तुझा एक हो. पाय असेल. का तू खाली आलाय हो. ह्यात तू काय गोष्टी स्वतःमध्ये आणल्यास की ज्या आता मी सोडणार नाहीये. ह्या काही गोष्टी माझ्यामध्ये आणल्यात आता मी इसको नाही सोडूंगा नाही ॲज इन म्हणजे प्रिन्सिपली काय स्वतःमध्ये तू आणलंस की हे मी आता असं नाही करणार. आता नाही मी सगळ्यात याच महत्त्वाची मी एक प्रोसेस सुरू केली आहे की मी ना रोज सकाळी स्वतःशी आरशात बोलतो जेन्युअनली ओके. आय सरेंडर माय सेल्फ ऑलवेज. आय ऑलवेज सरेंडर माय सेल्फ. जे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं की थोडं सरेंडर करूया थोडं रुक जात आहे. तर ते मी डेफिनेटली करतो. आणि आता मी जे सोडणार नाही जे मी गेले काही वर्ष मॅनेज करतोय किंवा पाळतोय दॅट आय डोंट हर्ट पीपल. म्हणजे अगदी साध्या मॅनरिझमने पण जर लोक हर्ट होत असतील तर मी ते नाही करत ओके. विच इज़ व्हेरी इंपॉर्टंट फॉर मी बिकॉज वॉट आई हैव रियलाइज्ड कि बाकी सब ठीक है भाई ये लोग ही है जो तेरे को 4 कंधों पे लेके जाएंगे यू नो. सो पीपल आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. या सगळ्यानंतर आता नवीन सिनेमा करायचा आहे का काही विषय आहे का किंवा आता जो नवीन काही करू पाहणार आहेस तू त्याची काही बांधणी सुरू झाली आहे का? बांधणी तर मी गेले अनेक वर्ष करतोय सौमित्र. पण जसं मी तुला म्हटलं की काय होतं एक शुक्रवार तुमची डेस्टिनी डिसाईड करतो आणि त्याच्यानंतर हळूहळू असं व्हायला लागतं ना की तुमचं काहीच वर्क होत नाही आणि मग तुमची क्रेडिबिलिटी जाते यु नो. तुमचं पोटेन्शियल नाही जात. माझा अगेन म्हणजे मला माहिती आहे माझी कॅपॅसिटी काय आहे आणि माझं पोटेन्शियल काय आहे. बट नावडेज पीपल डोंट हॅव ट्रस्ट इन मी और दे डोंट बिलीव्ह मी. आणि जसं मी तुला आधी म्हटलं की सिनेमा बनवताना वेदर इट इज हिंदी और मराठी और वॉट एव्हर तुम्हाला प्रोड्युसर शोधावा लागतो. बरोबर आहे. यु नो राईट नाव आय एम इन अ फेज वेअर आय हॅव 6 स्क्रिप्ट्स रेडी यु नो अँड आय एम पिचिंग अँड आय एम नरेटिंग. आणि मी जेव्हा त्या प्रोड्युसरला नरेट करतो त्यावेळी त्याच्याकडे एक वेगळी गोष्ट असते. बरं. आणि मग त्यांना ती गोष्ट करायची असते.
तर मला कळत नाही की मग काय करू यु नो की वापस बनाना पडेगा फिर आता आय एम वेटिंग फॉर दॅट प्रोड्युसर की ज्याला माझी गोष्ट करावीशी वाटेल, ज्याला माझी गोष्ट सांगावीशी वाटेल किंवा प्रोड्यूस करावीशी वाटेल. सो आय एम वेटिंग, आय एम पिचिंग, आय एम रायटिंग. पण तुला असं वाटत नाही का की तू ज्या पद्धतीचे सिनेमे आधी केलेस ते खरं तर त्यावेळेला काळापुढचे सिनेमे वाटतात मला. कुठल्या अर्थानं म्हणजे जोगवा डीओपी म्हणून काम केलं, काळापुढचा सिनेमा होता. डोंबिवली फास्ट हा काळापुढचा सिनेमा होता, पण डीओपी म्हणून म्हणतो मी कारण तू तो सिनेमा दाखवलास आम्हाला. चेकमेट सारखा सिनेमा हा त्यावेळेला कोणी विचार पण केला नव्हता की असा सिनेमा असू शकेल. अरे तुला सांगू, चेकमेट ॲक्च्युली काय झालं, हा ये रे रे पैसा 3 केलं ना मी. हां तर ये रे रे पैसा 3 परत एक उदाहरण आहे बडिंग फिल्म मेकरसाठी. ये रे रे पैसा 3 याचा ना सौमित्र स्क्रीन प्ले होता ना, वॉज कम्प्लिटली लाईक चेकमेट. सी म्हणजे ये रे रे पैसा 3 आता झालं काय ना की तुम्ही अस्सल अस्सल काय पश्चिम महाराष्ट्राचं जेवण पांढरा रस्सा जिथे बनतो आणि पॉप्युलर आहे त्या हॉटेलमध्ये जाऊन जर तुम्ही नूडल्स विकायला लागलात यु नो, तर ते टायटलपासून माझं सगळं चुकलं. ॲक्च्युली ये रे रे पैसासाठी हा सब्जेक्ट योग्य नव्हता. बरं ते मी काहीतरी मिसळ करायचा प्रयत्न केला, पण त्याचा स्क्रीन प्ले जो होता ना तो कम्प्लीट व्हॅन्टेज पॉईंटवाला स्क्रीन प्ले होता. काय बोलतो. हां ओके, म्हणजे ये रे रे पैसा 3 जर तू बघितला असशील तर ते पैसे उडतात ना वॉज द व्हॅन्टेज पॉईंट. ओके, आणि गोष्ट फिरून तिकडे यायची, गोष्ट फिरून तिकडे यायची. हे मी लिहिली होतीस, लिहिली, शूट केली, सगळं झालं. ओके, मला रिग्रेट काय आहे ना, 2 गोष्टींचा रिग्रेट आहे. एक तर अशा टाईपचा स्क्रीन प्ले ये रे रे पैसामध्ये सारख्या जॉनरामध्ये नाही बसत. ओके, ते नाही करायला पाहिजे होतं, तो मूर्खपणा केला मी. आणि सेकंडली आपण एक असतं ना की लोकांना दाखवू फिल्म, तर मला कोणीतरी सांगितलं की भाई ये बंदा है ना इसको समजता है फिल्म का. ओके, तू सिनियर माणूस आहे. तर मी त्याला फिल्म दाखवली आणि ही वॉज नॉट फ्रॉम मराठी फिल्म फ्रेटर्निटी एंड ही सेड यार फर्स्ट हाफ मेरे लिए वर्क नहीं कर रहा है, बहुत कॉम्प्लिकेटेड लग रहा है यार. आणि मला असं वाटलं की मला देव काहीतरी सिग्नल देतोय. सौमित्र, मी तो सगळा जो व्हॅन्टेज पॉईंटवाला ना तो सगळा फ्लॅट स्क्रीन प्ले करून टाकला. तो लिनियर स्क्रीन प्ले केला मी आणि पिक्चर पडलं रे. सी, नॉट बिकॉज ही सजेस्टेड मी, त्याचं काम होतं सजेस्ट करणं, माझं काम होतं ना माझ्या कन्व्हिक्शनने जाणं. ट्रू दॅट. मी माझ्या कन्व्हिक्शनने नाही गेलो. यु नो, मला माझ्या कन्व्हिक्शनने जायला पाहिजे होतं. कदाचित असा स्क्रीन प्ले याच्या आधी झाला नसता जो चेकमेटच्या स्क्रीन प्लेबद्दल आजही आपण बोलतो ना. चेकमेटसारखा स्क्रीन प्ले होता रे, फक्त तो ये रे रे पैसामध्ये नाही पाहिजे होता. म्हणजे फिल्म कदाचित ये रे रे पैसा म्हणून ही फिल्म वर्क झाली नसती. हां, दुसरी काहीतरी झाली. यु नो, पण हा स्क्रीन प्ले आहे ना, हा स्क्रीन प्ले इतका नॉन लिनियर होता आणि इतका, ते माझं सगळं चुकलं आणि ते ऑफकोर्स इट वॉज डेस्टाईन्ड टू बी अ फ्लॉप. तर या इट वेंट गडबड. सो दॅट इज हाऊ इट हॅपन्ड. मला असं वाटतं की या सगळ्यानंतर काहीतरी नवीन तुझ्याकडे यावं ही मला अपेक्षा वाटते. कारण मी जे मगाशी मुद्दा म्हणत होतो की असं काळापुढचं वाटतं मला सगळं. आणि ते काळापुढचं जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा लोक आपल्याला वेडं ठरवत असतात की याला काय कुठलं काय, पण आपण ते खूप पुढचं बघत असतो काहीतरी. तर तू तुझ्या त्या व्हिजनवर ठाम राहा, कारण तू खूप खूप अधिक खूप पुढचं दिलं आहेस आम्हाला. तू जे सिनेमे दिलेस ते आजही पायोनियर माइलस्टोन सिनेमे आहेत. त्यामुळे तू लोकांच्या मतानं जाऊ नकोस, तुझ्या म्हणण्यानुसार जा. आणि मला असंही वाटतं की आपण खूप वर्ष एकमेकाला ओळखतो. खरं बोलणारे, थेट बोलणारी माणसं तुझ्या आजूबाजूला ठेव. आणि मला ह्याची खात्री वाटते की DOP म्हणून तर तू उत्तमच आहेस, तुला तीही कामं यावीत. आणि प्रत्येकाला एक चान्स असतो की ज्याच्यामध्ये आपण दाखवतो की ये बॉल मेरा था अभी मैंने उडा दिया. तो चान्स तुला नक्की समोर येणार आहे आणि हीच सगळी मंडळी पुन्हा तुझ्यासोबत असावीत. फक्त मला असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून आज मी जेव्हा तुझ्याकडे बघतो तेव्हा मला ठराविक माणसं तुझ्या आजूबाजूला दिसतात जे तुझे मित्र पण आहेत, मैत्री एका बाजूला, पण संजय जाधव दिग्दर्शक म्हणून खूप वेगवेगळे चेहरे तुझ्या आजूबाजूला दिसावेत. त्यांनाही तू वापरावंस, ते तुझे मित्र व्हावेत आणि हा पसारा मोठा व्हावा. तू आवर्जून माझ्याशी बोललास त्याबद्दल खरंच मनपूर्वक थँक्यू. मला पण मजा आली खूप. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.